ओके, सो आजच्या मीटिंग मध्ये आपण आतापर्यंत काय काय ऍक्टिव्हिटी केल्या होत्या त्याला आपण एकदम शॉर्ट मध्ये बघणार आहे, कारण त्याच्यावरती आता आपल्याला फार वेळ घालवायचा नाहीये. फ्युचर प्लॅनिंग कशा पद्धतीने असणार आहे, क्रॅश कोर्सचं प्लॅनिंग, आणि त्याच्यावरती तुमच्याकडनं कुठल्या लेवलनी डेडिकेशननी काम झालं पाहिजे त्याच्यावरती मॅक्सिमम आपण डिस्कस करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट की जे काय आपल्याला ऍडमिशन करायचे आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज, म्हणजेच तुम्हाला स्कॉलरशिप बेस्ड किंवा जिथं तुम्हाला पेमेंट्स कमी राहणार असतील, फी स्ट्रक्चर कमी असेल, तिथं चांगल्या लेवलच्या कॉलेजला आणि चांगली ब्रांच आपली मिळाली पाहिजे, याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि जे पीसीबी ओरिएंटेड जे काही लोक फोकस करतायत तर तुम्ही टार्गेट कुठलेही ठेवा, तो आपल्याला 100% गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळाले पाहिजेत, किंवा ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा पीसीबीच्या रिलेटेड बरेच ऑप्शन्स ओपन असतात, तिथपर्यंत तुम्हाला 100% जाता येईल. पॅरामेडिकल सारखा एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लॅटफॉर्म आता सगळ्यांना ओपन झालेला आहे, बरोबर आहे ना. गेले काही 1.5 वर्ष झालं आपण कोरोना आणि ते पेशंट सगळे बघतोय, त्यामुळे त्याच्या वॅक्सिन किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती जे काही आता लॅब्स आहेत त्यांना किती चांगल्या पद्धतीने 365x24 म्हणजे पूर्ण वर्षभर आणि 24 आवर्स ओपन राहणार हा तुमचा स्वतःचा जॉब सुद्धा त्याला म्हणू शकता किंवा बिझनेस सुद्धा म्हणू शकता, राईट. सो पॅरामेडिकल ऑप्शन सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीने ओपन झालेला आहे आणि त्याच्यामधले स्कोप आणि ऍडव्हान्टेजेस सगळ्यांसमोर आलेले आहेत. ओके, सो आय विल शो पीपीटी and with the help of PPT we will talk on some points. Okay, so 12th CET PCM batch 9th June, that is today. So basic heading is there, mission admission. त्याच्यावरती फक्त आपण आता या मीटिंग मध्ये टॉक करणार आहे. प्लस पॉइंट्स कुणाचे काय होते, मायनस पॉइंट किती होते, त्या सगळ्यांना आपण पाठीमागं सोडायचं आहे आणि नवीन उमेद घेऊन नवीन जिद्दीनी या सगळ्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला फोकस करावं लागेल. त्याच्याआधी मी क्विक रिवाइज करतो की वर्किंग स्टेटस काय काय होतं मागच्या 3-4 महिन्यामधलं, फ्युचर प्लॅनिंग, अँड देन ऑब्विसली गोल्डन टच बाय प्रोफेसर डॉक्टर नितीन करम सर. फर्स्ट ऑफ ऑल वर्किंग स्टेटस मी थोडंसं क्विक रिवाइज करतो. आता आपल्या बोर्डचे एक्झाम्स असतात त्याला मी अजून डिटेल्स तुमच्या समोर आणले असतात, पण 1 जानेवारी पासून मी डिसेंबर एंड पर्यंत आपण सगळा सिलेबस कम्प्लीट केला होता सीईटी बॅचचा. आफ्टर दॅट त्यांचं फर्स्ट रिव्हिजन आपण कम्प्लीट केलं होतं 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारीच्या मध्ये, राईट. 1 मार्च ते 4 एप्रिल त्यांचा पण सेकंड रिव्हिजन कम्प्लीट केलेली होती. प्रिलिम एक्झाम तिथं तुम्हाला मेन प्रिलिम एक्झाम दिसते, त्याच्या आधी पण त्यांच्या प्रिलिम एक्झामचे 2 राऊंड आपण कम्प्लीट केले होते आणि हा तिसरा मेन राऊंड होता प्रिलिम एक्झामचा. सीईटी बॅचचं ऍडिशनल वर्किंग आपण कम्प्लीट केलेले होते, कारण सिलेबस आपण इन टाइम कम्प्लीट केला होता आणि तो सिलेबस जी आणि नीट पेक्षा कमी असल्यामुळे आपला सिलेबस लवकर संपतो दरवर्षी आणि आपल्या रिव्हिजनला जास्त चान्सेस मिळतात आणि एक्झाम्सचे राऊंड सुद्धा आपले जास्त होतात. आणि प्रिलिम एक्झाम झाल्यानंतर थर्ड रिव्हिजन मध्ये आपण काही सिलेक्टेड चॅप्टर्स घेतले होते, ते मागच्या महिन्या मे एंड पर्यंत आपण ते कंटिन्यू केले होते. साधारण 20 ते 25 मे पर्यंत ते सगळे लेक्चर्स तुमचे चालू होते, राईट. आता याच्यात किती जण इन्व्हॉल्व्ह होते, किती जण इन्व्हॉल्व्ह नव्हते, त्याच्या परत आपण परत जायला नको. पण तुम्ही जण आज सगळेजण आता जे मीटिंगला आलेले आहात, ऑब्व्हियसली सगळ्यांपुढं एम किंवा टार्गेट हे चांगलंच असणार आहे, म्हणून तुम्ही आजच्या मीटिंगला आहात. तर इथनं पुढे सगळ्यांनी पॉझिटिव्ह वेनी सगळ्या गोष्टीला अटेंड करायचंय, राईट. तो हा आपला रिव्हिजन प्लॅन होता जो 4 जानेवारी पासून चालू होता, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, आणि हा एंड होत होता आपण 28 फेब्रुवारीला. सगळे चॅप्टर्स परत एकदा चांगल्या पद्धतीने रिवाइज करून घेतले होते. हे सगळेच्या सगळे चॅप्टर आपण अकॅडमी मध्ये ऑफलाईन क्लासरूम मध्ये या सगळ्या गोष्टी आपण रिवाइज करून घेतल्या होत्या, राईट. फर्स्ट रिव्हिजन एक्झाम तिथे आपण कंडक्ट केली होती. फर्स्ट राऊंड जो होता तो 10 जानेवारी, किंवा सगळे संडेचे एक्झाम्स आहेत. संडेला बऱ्याच जणांचे एक्झाम्स होते, तुम्हाला मध्ये ट्यूजडेच्या सुद्धा डेट दिसत आहेत. त्यामुळं सीईटी वीकली टेस्ट, बोर्ड टेस्ट, सीईटी वीकली टेस्ट, बोर्ड टेस्ट, म्हणजे टेस्ट सीईटीची आणि बोर्डची टेस्ट याचं एक कॉम्बिनेशन बसवलं होतं की दोन्हीकडे सायमल्टेनियसली त्यांचं वर्किंग चालू राहिलं पाहिजे पॅरलल, राईट. सेकंड रिव्हिजन प्लॅन आपण घेतला होता. थर्ड रिव्हिजन मध्ये आपण काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स घेतले होते. हे सगळे प्लॅनिंग्स आहेत, ते वेळोवेळी पेरेंट्ससाठी ग्रुपवरती आपण शेअर करत होतो आणि मुलं इथंच होती, त्यांचं वर्किंग आपण त्याच्या स्टाईलने चांगल्या पद्धतीने करून घेतलेलं होतं, राईट. सेकंड रिव्हिजन मध्ये जे काय एक्झाम झाल्या संडेला, ज्या आता तुम्ही करंट सुद्धा परवाच्या संडे पर्यंत देत होता 6 तारखेला, तर सीईटी वीकली टेस्ट प्लस बोर्ड 25 मे 2
टोटल आले 2 मे 25 एप्रिल पाहिजे, मग 9 मे 16 मे आणि या सगळ्या तुमच्या सीईटी एक्झाम्स आणि बोर्डच्या हे पॅरलल सगळ्या टेस्ट चालू होत्या. जसं मे एंडला डिक्लेअर झालं की तुमची बोर्ड एक्झाम होणार नाहीये, त्यानंतर फक्त आपण सीईटीच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या होत्या. सीईटी सेक्शन पार्ट 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 1 सेक्शन 2 वरती लास्ट 2 संडेजला आपण एंट्रन्सच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या होत्या. त्यातल्या बऱ्याच जणांचे मार्क्स माझ्याकडे आहेत. काही जणांनी त्या टेस्ट दिल्या नाहीत. मला ही अपेक्षा होती की ती टेस्ट सगळ्यांनी द्यायला हवी होती, कारण डिक्लेरेशन आलं होतं की बोर्ड एक्झाम कॅन्सल झालेल्या आहेत मेच्या एंडला. स्टील बऱ्याच जणांनी ती एक्झाम दिली नाही, कारण बरेच जण आता ते आनंदात होते, तो आनंदोत्सव ते साजरा करत होते. त्यामुळे परत बऱ्याच लोकांनी गॅप घेतला अभ्यासामध्ये. ठीक आहे, प्रत्येकाचे आपला आपला माइंडसेट, आपले आपले टार्गेट्स असतात, पण स्टील आजपासून तुम्हाला नव्याने सगळ्या गोष्टींना सुरुवात करावी लागेल आणि सगळ्या गोष्टी ईच अँड एव्हरी स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. राईट. माझ्या ज्या मिटिंग झाल्या होत्या मीन वाईल एप्रिलमध्ये काही मिटिंग झाल्या होत्या, मे मध्ये झाल्या होत्या, जून मध्ये झाल्या होत्या, त्या करंट लास्ट वीक मध्ये त्या सगळ्या डेट्स टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्टुडंट जॉईन होत आहेत. प्रत्येक मिटिंगचा अटेंडन्स आणि तो सगळा डेटा आमच्याकडे असतो. लक्ष बॅचचे काही एक्स्ट्रा वर्किंग चालू होते, ते त्या बॅचच्या मुलांना माहिती आहे. टेस्ट सिरीज त्यांचं काही सेपरेट चालू होते एंट्रन्स लेवलला, पण त्या काय होत्या त्या आत्ताच मी तुम्हाला दाखवल्या. त्यामुळे कुठल्याही हिडन गोष्टी चालू नव्हत्या, सगळ्या गोष्टी ग्रुपवरती येत होत्या आणि त्याच टाइमला त्यांचं वर्किंग चालू होतं. लक्ष बॅच मीन्स व्हॉट, की त्यांचा बोर्ड प्रॉपरली सेट झालं होतं, एंट्रन्सला ते अपलिफ्ट करत होते. ज्यांचं अजून बोर्डच प्रॉपर सेट नव्हतं त्यांना आपण बोर्ड साठी सेटिंग करून घेतलं होतं आणि त्यांना क्रॅश कोर्स मध्ये आपण एंट्रन्सला ऑब्विसली ऍडिशन करून घेणार होतो. राईट. स्टुडंट वाईज अनालिसिस, सो एबीसी चॅप्टर वाईज त्यांचं अनालिसिस आपण प्रत्येक महिन्याला आणि ते रिवाइज करतोय त्यांच्याकडनं. मग ते बोर्डचं असू देत, एंट्रन्सचं असू देत. कदम सरांनी स्वतः इथं जेव्हा मुलं होती तेव्हा सगळ्या मुलांना ग्रुप वाईज समोर घेऊन पीपीटी थ्रू 1 to 1 सगळे प्लॅटफॉर्म त्यांना ते ओपन करून दाखवलेले होते की एखाद्या मुलाचं नाव, मग त्याला बोर्डला प्रत्येक सब्जेक्टला किती चॅप्टर्स आहेत, त्याच्यापुढे त्याचं एबीसी अनालिसिस, मग तो चॅप्टर बी मध्ये असेल तो ए मध्ये जाणार आहे का सी मधनं तो बी मधून ए मध्ये जाणार, त्याचे स्ट्रॅटर्जीज, त्याला असलेले चॅप्टर वाईज वेटेज आणि त्याला किती मार्क्स पडले पाहिजेत बोर्डला, हे सगळं प्रत्येक मुलाचं काढलं होतं आणि ते तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअपला सुद्धा पाठवलेलं होतं. आणि जी मुलं इथं होती तेव्हा त्यांना त्याची हार्ड कॉपी दिलेली होती. राईट. जे एंट्रन्सची मुलं जे एंट्रन्सला फोकस करत होते सुरुवातीला, आता करंटली लक्ष बॅचला त्यांना सेम प्लॅटफॉर्मवरती एंट्रन्सचे जो तसे पेजेस देण्यात आले होते, टार्गेट पेजेस. राईट. त्या सब टॉपिक वाईज अनालिसिस त्यांना मुलांना दिलेलं होतं बेस्ड ऑन थिअरी, फॉर्म्युला मेमोरायझेशन, न्यूमरिकल्स आणि ऑब्विसली ऍक्शन प्लॅन फॉर इट. राईट. सो हे सगळं वर्किंग आपण केलेले होते आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कदम सरांच्या अंडर गायडन्स किंवा ऑब्झर्वेशन त्या गोष्टी पुढे पुढे जात होत्या स्पेशल स्टुडंटसाठी. स्टुडंट्स अनालिसिस आपण या स्टाईलने त्यांचं एबीसी फिल्ट्रेशन केलं होतं. हे 12वीचे फॉर एक्झाम्पल सॅम्पल कॉपी टाकले मी. फिजिक्सचे सगळे चॅप्टर्स आहेत, त्यातनं ऍव्हरेज क्वेश्चन तुम्हाला किती येऊ शकतात, मग त्यातलं एबीसी फिल्ट्रेशन. मग ए असेल तर तुम्हाला परफेक्टली ते सगळं जमलंच पाहिजे आणि बी आणि सी असेल तर थोडंसं तुम्हाला त्याच्यात प्लस मायनस त्या गोष्टी होत राहणार. राईट. खाली तुम्हाला दिसते नंबर ऑफ क्वेश्चन कॅन अटेम्प्ट. समजा 27 क्वेश्चन त्याला अटेम्प्ट करायचे असतील तर कमीत कमी त्याला 35 क्वेश्चनचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून त्याच्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन बसवावं लागेल. 7 ते 8 क्वेश्चन त्याला जमणार नाही असं पकडून आपण तिथं चालतो. राईट. हा तो डिफरन्स येतो, तर आपल्याला तिथं मॅनेज करायचं आणि त्याला लिफ्ट करत जावं लागणार आहे. राईट. स्टुडंट वाईज अजून थोडंसं अनालिसिस, जसं केमिस्ट्रीमध्ये एसी सर्किट आहे, सॉरी फिजिक्समध्ये आणि थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे, तर एक चॅप्टर ए मध्ये आहे, एक चॅप्टर बी मध्ये आहे. मग त्याचं थेरी जी असती, मग तो कन्सेप्ट वाईज त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत का, फॉर्म्युला आठवण्यामध्ये त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत का, न्यूमरिकल सॉल्व्ह करायला काय प्रॉब्लेम्स आहेत का, आणि मग त्याचं परत स्पेशल रिमार्क्स असे या स्टाईलनी त्या स्टुडंट्स आपण ते सगळे अनालिसिस करून घेतलं होतं आणि मग त्यांचा 1 to 1 प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्लॅन आपण बनवला होता. राईट. त्यात थोडासा ऍडिशनल पार्ट आपण ऍड करतोय जो आपण पुढे जाऊन मी माझ्या स्लाइड्स मध्ये घेतलेला आहे की इथून पुढे जे आपण काही लेक्चर्स घेणार आहे तर त्यात आपण काही डिजिटल कंटेंटचा ऍड करणार आहोत. ऍक्च्युली या सगळ्या मुलांचा अनालिटिकल म्हणजे कन्सेप्च्युअल हा पार्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. तरी पण जर काही चॅप्टर मध्ये त्यांना जर काही व्हिज्युअलायझेशन देण्यासाठी जर काही आपल्याला ऍडिशनल कंटेंट ऍड करायचा असेल तर आपण त्या लेक्चर्स मध्ये क्रॅश कोर्सच्या हा पार्ट तिथं आपण ऍड करणार आहे. फ्लिपलर्न नावाचा एक बेसिक प्लॅटफॉर्म आहे, त्यांच्याकडनं आपण
आपल्याला पाहिजे तसे काही व्हिडिओज, काही अॅनिमेशन बनवून घेतलेले आहेत, काही क्वेश्चन्स पॅटर्न बनवून घेतलेले आहेत आणि ते मुलांना आम्ही फॅकल्टी शेअर करतील. जसं तुम्हाला समोर दिसतंय तिथं टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन, हा पार्ट तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झाला होता. आता बऱ्याच जणांना ते जर व्हिज्युअलाइज झालं नसेल तर मग त्याच्यावरचा एमसीक्यू जमणार नाही. मग एखाद्या जेव्हा ऑर्गॅनिकचा पार्ट चालू असेल तेव्हा तुम्हाला केमिस्ट्रीचे फॅकल्टी ते समोर घेऊन ते सगळं दाखवतील. मॅथ्स मध्ये तुम्हाला समोर कोनिक्स ओव्हरव्ह्यू दिसते. त्यात कोनिक्स सेक्शन तुम्हाला जो काही चॅप्टर असतो त्याच्याशी काही रिलेटेड अॅनिमेशन्स आहेत. आणि फिजिक्स मध्ये तुम्हाला अँग्युलर मोमेंटम दिसते. आता जो तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर आहे त्यात तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन हे सगळे चॅप्टर्स आहेत. मग त्यात तुम्हाला अँग्युलर मुवमेंट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. बँकिंग ऑफ रोड्स, मग तो फॉर्म्युला कसा तयार झाला. आता फार थिअरॉटिकल पार्ट मध्ये आपल्याला जायचं नाहीये, पण एखाद्या कन्सेप्टचं व्हिज्युअलायझेशन आणण्यासाठी तिथं काही प्रमाणात आपण व्हिडिओ कंटेंट किंवा अॅनिमेशनचा वापर करणार आहे. ओके, मग त्यात काही चॅप्टर वाईज कन्सेप्ट दिलेले आहेत, काही व्हिडिओज आहेत. आफ्टर दॅट तिथे तुम्हाला जसं समोर एक मॉर्फोलॉजी ऑफ पॉवर प्लांट दिसते, तो मॉर्फोलॉजी ऑफ फ्रूट्स त्याचे तुम्हाला एक्सप्रेशन बघायला मिळतील. सो तो व्हिडिओ बघितला तर जास्त बायोलॉजीच्या मुलांना ते क्लिअर होईल. डायग्राम ऑफ डिफरंट झोन्स ऑफ रूट, तिथं डायग्राम तुम्हाला छोटीशी दिसते, लेक्चरचं असताना ती मोठी होऊन जाईल. ठीक आहे, मग त्याच्यावरती काही विकिपीडियावरती काय काय कुठे कुठे त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा त्याचा माइंड मॅप कसा असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी सब्जेक्ट वाईज आणि चॅप्टर वाईज तिथं आपण ऍड करत चाललेलो आहे. या गोष्टी मुलांना यातनं जास्त चांगली, याचा जास्त ऍडव्हान्टेज मुलांना घ्यायचा आहे की माइंड मॅप. प्रत्येक सब्जेक्ट मधल्या प्रत्येक चॅप्टरचा माइंड मॅप तयार करावा लागेल. म्हणजे जेव्हा आपल्याला रिव्हिजन करायची आहे एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये पूर्ण सब्जेक्टची, तर प्रत्येक चॅप्टरचा फक्त माइंड मॅप बघत जायचं की याच्यात कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत, त्याचे सब कन्सेप्ट काय काय आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस काय काय आहेत. मॅथ्सचे परत काय काय इम्पॉर्टंट मी ग्रुपवर शेअर केलेले होते कन्सेप्ट मॅथ्स. असं प्रत्येक चॅप्टर वाईज आपल्याला कन्सेप्ट मॅथ बनवावे लागतील की त्याला आपल्याला क्विक रिव्हिजन साठी याचा घेता येणार आहे. राईट, टॉपिकच्या सिनॉप्सिस त्यातनं आपण थोडंसं पुढे आलेले याची सगळी मुलं वेब लिंक्स, याची आता काही गरज नाहीये. आता मुलं 12वीला गेलेली आहेत किंवा नवीन 11वीला आहेत त्यांच्यासाठी आपण एक एक्सलंट प्लॅटफॉर्म ओपन करून घेतलेला आहे. रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल्स कुठं कुठं असतील ते सगळं मुलांना बघायला मिळतील आणि आफ्टर दॅट त्या सगळ्या गोष्टी कनेक्शन मध्ये जाईल. राईट, सो हा डिजिटल प्लॅटफॉर्म आपण मुलांना ओपन करून देतोय. अपार्ट फ्रॉम दिस आपण जी सीईटी 2021 याच्या रिलेटेड ग्रुप्स वरती मी आज सुद्धा हा मेसेज टाकला होता. कालच ही सगळी सूचना त्यांनी जाहीर केलेली होती की मंगळवार 8 जून पासून पुढच्या महिन्यात 7 जुलै पर्यंत ऑनलाईन आपल्याला ऍप्लिकेशन भरायचे आहेत सीईटीचे. राईट, सीईटी एक्झाम होणार हे तर तुम्हाला कन्फर्म झालं, त्यात कुठलेही पळवाटा आपल्याकडे नाहीये आणि 100% डेडिकेशनने काम केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील आणि तुम्हाला पाहिजे त्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. राईट, 1.5 ते 2 महिने आपल्याकडे हातात आहेत, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. 7 जुलै पर्यंत जर का ते फॉर्म कलेक्ट करणार असतील किंवा पुढे तो 15 जुलैचा तुम्हाला डेट दिसते, मग तिथून पुढे कमीत कमी 1-2 ते 3 आठवडे लागतात पुढच्या सगळ्या वर्किंगसाठी. म्हणजे आपली एक्झाम होणार जवळपास आमच्या मताप्रमाणे 15 ऑगस्टच्या जवळपास तुमची एक्झाम जाणार, 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट. म्हणजे आतापासून जर तुम्ही टाइम बघितला तर कमीत कमी तुमच्याकडे 1.5 ते 2 महिने स्ट्रॉंग तुमच्या हातात राहणार आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. पण हे सगळे सीईटीचे फॉर्म अकॅडमीतनं भरले जातील. कुणी इकडे तिकडे काही करायचा प्रयत्न करू नका. डेरे सरांकडे सगळे तुमचे इन्फॉर्मेशन आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांना काही वाटलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ग्रुपवरती ऑलरेडी मेसेज यायला चालू झालेले आहेत, ते तुम्ही आज नीट सगळ्यांनी वाचून घ्या. डेरे सर सगळ्यांचे फॉर्म भरतील. म्हणजे तुम्ही अननेसेसरी कुठल्या तरी सेल्फ त्या गोष्टी ट्राय करू नका, कारण फॉर्म भरताना काय चुकला, काय डॉक्युमेंट्स मध्ये गडबड झाली आणि उद्या जाऊन जेव्हा आपल्याला ऍडमिशन मध्ये जायचं असेल तर तेव्हा परत तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या डेरे सरांकडनं जाऊ दे, म्हणजे ऍडमिशन होईपर्यंत ते तुम्हाला प्रॉपरली कनेक्टिव्हिटी मध्ये राहतील. ऍडमिशन साठी सुद्धा कसे कसे काय काय कट ऑफ्स आहेत ते सगळं नॉलेज किंवा ते सगळे अपडेशन त्यांच्याकडे आहेत आणि विथ द अंडर गायडन्स ऑफ कदम सर या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे सरकतील. आणि मी परत रिपीट करतो, सगळे फॉर्म आपण अकॅडमीतनच भरून घेणार आहे. सीईटीच्या मुलांचे, जेईचे मुलं सुद्धा 100% सगळे सीईटी देणारच आहेत. नीटच्या सुद्धा सगळ्या मुलांनी सीईटी दिलीच पाहिजे. एक स्ट्रॉंग ऑप्शन आपल्या हातात कंपल्सरी राहिला पाहिजे. राईट, सेमच एक मला काल अपडेशन आले होते
एक अपडेशन आले होते तुमच्याकडे आयसर 2021. जर कुणाला रिसर्च मध्ये वर्क करायचं असेल तर त्याचे ऍप्लिकेशन 1 जुलै पासून स्टार्ट होणार आहे अप टू 31 ऑगस्ट. आणि मग सप्टेंबर मध्ये त्याची एक्झाम आहे आणि मग पुढं रिझल्ट आणि ऍडमिशन्स. ऑब्विसली रेग्युलर मध्ये आयसरच्या एक्झाम जून मध्ये व्हायच्या, जून किंवा जुलैच्या त्या याच्यामध्ये सगळ्याच एक्झाम पुढे गेल्यामुळं या पण एक्झाम पुढे सरकल्या. कारण त्यासाठी तुमचे 12वीचे पर्सेंटेज लागतात किंवा पुढे काय बऱ्याचशा गोष्टी लागतात. सो तिथे तुम्हाला तो स्पॅन मिळालेला आहे आणि सप्टेंबर मध्ये त्याची एक्झाम होणार आहे. आयसर मध्ये जर कुणाला जायचं इंटरेस्ट असेल तर त्यांनी पण सेम कन्सेप्ट डेरे सरांना कॉन्टॅक्ट करा, ते तुमचा फॉर्म भरून देतील आणि पुढे त्या रिलेटेड जर कुणाला काही ऍडिशनल वर्किंग पाहिजे असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करता येईल. राईट. हा होता सगळा व्ह्यू माझ्याकडून. ऑब्विसली सगळ्यांना बरेच जण तुम्ही चार्जिंग म्हणजे रिचार्ज झालेला असाल आणि एक चांगल्या वेळी पुढचा अजून एक थोडा वेळ सेशन अटेंड कराल. सो आय वुड लाईक टू वेलकम प्रोफेसर डॉक्टर नितीन कदम सर, सो डिरेक्टर ऑफ दिशा अकॅडमी वाई. आणि ऑब्विसली गेले 2 वर्ष तुम्ही त्यांना बघताय ऐकताय समोर घेऊन, तर त्यांना जो एक फील आहे तो मुलांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे मी परत एकदा रिपीट करीन की प्लस मायनस पॉईंट सगळ्यांनी आपापले बाजूला ठेवा आणि आजपासून एक नवीन सुरुवात करतोय असं समजा. पुढचे 2 वर्षामध्ये तुम्ही स्वतःचं फ्युचर घडवणार आहे. राईट. सो आय विल हँड ओव्हर दिस सेशन टू कदम सर. गुड इव्हनिंग सर, and please guide the students and parents on the future plannings. Good evening, sir. Thank you so much, Gandhi sir. Thank you very much. Good evening, all dear students, parents. आत्ताच गांधी सरांच्या सेशन मध्ये तुम्ही सगळ्यांनी परीक्षेचं डिक्लरेशन, फॉर्मचं डिक्लरेशन ऐकलं. एक्झामच्या डेट्स पण लवकर डिक्लेअर होतील. गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या परीक्षेबद्दलची संदिग्धता ही सगळी संपली आणि एका महत्वाच्या जबाबदारीतून आपण खरं फ्री झालो. कारण एखाद्या एक्झामचा वर्कलोड आणि त्या एक्झामसाठी द्यावा लागणारा वेळ तुम्ही कन्फ्युज फेज मध्ये होता, त्यामुळे तो एक सगळा असा क्लिअरन्स आला तर हा निश्चित योग्य झालाय. उरलेल्या दिवसांमध्ये आता राहिलेल्या परीक्षेसाठी जो फोकस करायचा आहे, ज्या मुलांना पुढे 100% सीईटीच्या मार्कांवर करिअर करायचंय यांच्यासाठीचा पुढचा सगळा 2-2.5 महिन्याचा टप्पा आता स्पष्ट आहे. जूनचा हा महिना, जुलै आणि मे बी ऑगस्ट कदाचित तुम्हाला 2.5 ते 3 महिने मिळायची शक्यता आहे. कारण जोपर्यंत नॅशनल लेवलच्या परीक्षा कव्हर होत नाही तोपर्यंत सीईटीची परीक्षा होणार नाही असं चित्र नक्की येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जशी नीटची एक्झाम आहे तर जेईचा अटेम्प्ट 3rd अटेम्प्ट होईपर्यंत किंवा नीटची एक्झाम होईपर्यंत कदाचित सीईटीची परीक्षा व्हायची शक्यता कमी आहे. कारण सगळ्या सिस्टीमच्या बुकिंग्स आहेत किंवा ज्या प्रत्येक ठिकाणी जे एक्झाम्स होणार आहेत त्यांच्या सगळ्या व्यवस्था ऑलरेडी बुक झालेल्या आहेत. कारण या नॅशनल लेवलच्या परीक्षांच्या डेट्स कन्फर्म झाल्यामुळं त्यांनी त्या सगळ्या व्यवस्था तिथल्या परीक्षांच्या ऑलरेडी रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या परीक्षांना थोडा डिले होणार आहे. तो डिले सिस्टीमच्या परीक्षेच्या प्रोसेसमधला डिले तो आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे, तुम्हाला प्रत्येकाला निश्चित माहिती आहे. मला कल्पना आहे की गेल्या जवळपास 2 वर्ष झालं तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत आहात आणि मागचं महत्वाचं तुमचं 12चं वर्ष त्यातला मेजर पार्ट हा बराचसा ऑनलाईन मोडमध्ये गेला आणि त्या ऑनलाईन मोडमधून मग परत बाहेर पडता एक 2-3 महिने तुमच्या हातात मिळाले. त्याही 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एकदा बोर्डकडे कन्व्हर्जन, बोर्डची तयारी या सगळ्या प्रक्रियेत आपण होतो. आणि काही वेळेला अनफॉर्च्युनेटली थोडासा सीईटीवरचा जो फोकस आहे तो काही त्या टप्प्यापर्यंत राहिला होता. काही जेईच्या बॅच मधली मुलं सीईटी मध्ये कन्वर्ट आली आहेत, काही जी ऑलरेडी सीईटीत पहिल्यापासून होती अशी मुलं आहेत. याच्यामध्ये तुमच्या 2 मेजर ग्रुप मला दिसत आहेत. आपण एक सुपर लक्ष्यची बॅच तयार केली किंवा ग्रुप तयार केलाय, त्यानंतर एक लक्ष्य किंवा विजेता असा ग्रुप तयार केला आणि अशी त्या टप्प्यातनं तुम्ही सगळे आहात तिथं. एक गोष्ट क्लिअर आहे, म्हणजे मागच्या 2 दिवसांपासून आपण सगळ्यांच्याच या मीटिंग्स कंडक्ट करतोय. नीटची मीटिंग झाली, काल जेईची मीटिंग झाली आणि आज अशी तुमची मीटिंग कंडक्ट होते. या सगळ्यांना मी ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या होत्या की उरलेल्या दिवसातला आपण प्लॅन करणारे, क्रॅश कोर्सचा प्लॅन करणारे, सगळे कंटेंट मांडणारे, सगळी माहिती सांगणारे, एका दृष्टीनं एका बाजूनं सिस्टीम एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत देईल, मांडेल. म्हणजे प्लॅनिंग मांडणं सांगणं हे एक वेळ एका दृष्टीनं सोपं आहे किंवा तुम्हाला ऐकायला ते नेहमीच्या सवयीप्रमाणे निघतं. पण आपण करण्यासाठी ज्या गोष्टीची एनर्जी तुम्हाला आता आणावी लागणार आहे किंवा क्लिअर कट ठरवावं लागणार आहे की मला हे 100% आता करायला पाहिजे, याच्यापेक्षा दुसरा कुठलाही सोर्स, कुठलाही पर्याय नाही. मी ज्या वाक्यानं मागच्या 2 बॅचेसला सुरुवात केली होती त्याच वाक्याने म्हणा किंवा त्याच कॉन्सेप्टने तुम्हाला सांगेन की बाळांनो ही गोष्ट 100% लक्षात ठेवा की तुम्ही एक जर कुणगाट बांधून आता जर अभ्यासाला लागलात तर कदाचित तुमच्या अभ्यासाचं स्पीड आणि मोड बदलेल आणि तुम्ही टार्गेट पण पोहोचाल. ते बेसिक वाक्य माझं असं होतं की 12वी नंतर आता यानंतर तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पहिलं डोक्यात टार्गेट ठरवलं पाहिजे की यानंतर काही झालं तरी जिथं कुठं मी पुढचं शिक्षण घेईन ते 100% माझं स्कॉलरशिपवर एज्युकेशन असेल. एकही रुपया आयदर मिनिमम पैसे खर्च करून माझ्या पालकांना पुढे माझ्या शिक्षणासाठी पैसे खर्च करायची वेळ आली पाहिजे.
काहीही कुठल्याही गोष्टीचा इतर विचार न करता 100% स्कॉलरशिप, आयदर मेजर स्कॉलरशिप अशाच टप्प्याचा विचार केलात आणि ह्याची जर जाणीव तुम्हाला झाली तर मला वाटते कदाचित सगळ्या अभ्यासात तुमचा गॅरंटेड टप्पा बदलणार आहे. तुम्ही आता सगळी परिस्थिती बघताय, या कोविडच्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कित्येक पालकांची घरातली असणारी ज्या प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागतंय, छोट्या छोट्या गोष्टीसाठी पालक अस्वस्थ आहेत, कोविडच्या रेग्युलर प्रोसेसमध्ये अस्वस्थ आहेत, पण नोकऱ्यांमधल्या असणाऱ्या स्थिती, मिळणारे पगार, व्यवसायातली असणारी परिस्थिती, हे सगळं तुम्हाला दिसतंय. आणि एक मुलगा किंवा मुलगी म्हणून जर आपल्या ह्या घरातल्या अस्वस्थतेची आपल्याला जाणीव होत नसेल आणि त्याच्या गोष्टीतून तुमच्या मनात जर हा विचार येत नसेल, तर हे आत्ताच घरात अशी धडपड चालू आहे. 2 महिन्यानंतर माझी परीक्षा होणार आहे आणि ऍडमिशनची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यावेळेस माझ्यासाठी ऍडमिशनसाठी कुठून पैसे आणतील, कसे पैसे आणतील, हा जर प्रश्नचिन्ह तुमच्या मनात उभं राहत नसेल, तर मी क्लिअर सांगेन की या इंटेन्शनने जर तुम्ही अभ्यास करणार नसाल किंवा टार्गेट करणार नसाल, तर या कुठल्याही परीक्षेच्या भानगडीत पडू नका. प्लेन तुम्ही बीएससी करा, जिथं 2-5 हजार तुमचं ऍडमिशन होईल आणि पुढे होईल ते होईल. करिअर काय तुम्हाला संधी मिळेल तशी मिळेल. आजपर्यंत संधी दिली, पण त्या संधीतनं त्याचं सोनं करायची वेळ आता खरं आली. कालपर्यंत काय झालं तुम्ही म्हणतो सोडून द्या, पण जिथं अगदी आपल्या म्हणतो ना साधं की नरड्याला आलंय तरी पण जर आपल्याला कळत नसेल तर मग ऍक्टिंग करणं बंद करायला पाहिजे. त्यामुळे जे काही मी पुढे सांगणार आहे आणि जर तुम्हाला मनापासून ज्या मुलांना ऐकायचं तर मी हे डोक्यात ठेवा की बदल करणार असेल तर ऐका, तर त्याला फॉलो करा. अदरवाईज कालचे दिवस आज, आजचे दिवस उद्याच राहिले तर उद्या तुमच्यासाठी काही फरक पडणार नाही. 12वीच्या फेजमध्ये 11वीला इथं असताना फीस भरण्यासंदर्भात पालकांना त्यावेळेस वेळ दिला, संधी दिली. अजून पण कित्येक जणांची फी पेंडिंग आहे. जेवढं शक्य आहे तेवढी मदत माझ्या लेवलला मी इथून करायचा नक्की प्रयत्न केला. पण हायर एज्युकेशनला असं नसतं. तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेसच्या सीईटीला उतराल ना, क्लिअर कट तिथं जेव्हा कॅप राऊंड सुरू होता, कॅप राऊंड सुरू झाला, तुमच्या एकदा सीट अलॉट झाल्या, तुम्हाला कॉलेज एकदा अलॉट झालं की विदिन 3 to 5 डेज मध्ये कॉलेजमध्ये जाऊन अख्खेच्या अख्खे पैसे भरावे लागतात. आयदर तिथं डीडी करावा लागतो, भरावा लागतो किंवा त्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन करावं लागतात. विदिन 3 to 5 डेज ओव्हरऑल अख्ख्या वर्षाचे पैसे भरावे लागतात. त्याच्याशिवाय ऍडमिशन होत नाही. काही मुलांना स्कॉलर्स कास्टची कॅटेगरीची ह्याची तशी ही गोष्ट वाटेल, ती जरी तशी तुम्हाला वाटली तरी सुद्धा त्याला दुसरी बाजू आहे की तुमच्या इतर खर्चाची, की ज्याच्यामध्ये तुमचे हॉस्टेल आहेत, मेस आहेत, अदर एक्सपेन्सेस आहेत. या खर्चाला तुम्ही फाटा देऊ शकत नाही. जर तुम्ही टार्गेटेड जर चांगल्या ठिकाणी गेलात तर ऑलरेडी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एक प्लस पॉईंट असतो की गव्हर्नमेंट कॉलेजचे हॉस्टेल मिनिमम 400-500 रुपयात हॉस्टेलचे रूम आणि 1200-1500 रुपयात तुम्हाला मेस, इतका मिनिमम कॉस्टमध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेलच्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे एज्युकेशन फीसवर जर आपल्याला काही एक्सक्यूज मिळणार असेल तर हॉस्टेलची पण मिळायची शक्यता तेवढीच आहे. त्यामुळे तुम्ही हे डोक्यात ठेवा की पुढच्या वर्षीचं माझ्या जबाबदारी म्हणजे वैयक्तिक मला एक विद्यार्थी म्हणून माझ्यावर होणारा खर्च मिनिमम पालकांचं हे तरी प्रेशर मी कमीत कमी रिलीफ करू शकेन. एवढ्यासाठी मला 2 महिने अभ्यास करायचा. बस एवढी माझी तुम्हाला प्रत्येकाला मनापासून सांगणं आहे की हे डोक्यात वाक्य आणा, घरातल्या एकदा गोष्टीकडे आजूबाजूकडे बघा आणि मग अभ्यासाला लागा. कारण यानंतर तुम्हाला अशाच काही गोष्टी तुम्हाला अभ्यासाला सपोर्ट करतील किंवा मदत करू शकतील. अदरवाईज नाही. मी क्लिअर कट बोललो. त्यापेक्षा तुम्ही कुठलाही एखादा सर्टिफिकेट कोर्स साधा 12वी नंतर करा. पटकन नोकरी लागण्यासारखे पॅरामेडिकल सारखे चांगले कोर्सेस आता सध्या मार्केटला चालू आहेत. शॉर्ट टर्म 1 इयरचा एक डिप्लोमा कोर्सेस करायचा आणि आता सध्या बऱ्याच ठिकाणी कोविड सेंटर्स आणि हॉस्पिटल्सला पॅरामेडिकलच्या टीमची गरज आहे तिथं. त्यामुळे पक्क तुम्हाला तिथं काही प्लेसमेंट मिळेल. अगदीच नाही काय वाटलं तुम्हाला तर नॉर्मल बीएससी ग्रॅज्युएशन आहेत किंवा दुसऱ्या रेग्युलर ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, तिथे गेला तरी चालेल. मी हे का सुरुवातीला सांगतोय, कारण तुम्ही पुढचं तास दीड तास सगळं ऐकणार, त्यातलं कुणाला काही बरं वाटेल तसं बरं वाटून घेणार, नाही बरं वाटलं तर मनातल्या मनात काहीतरी आपण कमेंट पास करणार आणि शेवटी मीटिंग संपलं की ये रे माल्या मागल्या. तसंच आहे, बे एक के बी आहे, दुसरं काही फरक पडणार. सो वेळच द्यायचा ना, ह्याच्यानंतर तो प्रामाणिकपणे द्या. इतका प्रामाणिकपणे जीव तोडून काम करा की याला आर नाही तर पार म्हणतो ना आपण, अशा स्टाईलने तुम्ही उतरलात ना तर फरक सगळा पडणार. आणि त्याच भावनेनं त्याच भूमिकेतनं सगळी टीम परत एकदा तयारीला लागली, कामाला लागली. जे करणार आहेत त्यांच्या मागे 10 वेळा परत उभं राहणार आहे, पण जे करणार नाहीत आता तुम्हाला तुमच्या भरोश्यावर सोडून देणार आहे. काही नाही, कारण पालकांचा रोल कधीच संपलेला आहे आणि आमच्या दृष्टीने आमचे प्रत्येक वेळेस रोल आम्ही हे जे फेजमध्ये आणतोय त्याच्यात तुमचा रिस्पॉन्स जर नसेल तर मग काही करू शकणार नाही तिथे. त्यामुळे अपेक्षित एवढंच आहे की आता मेहनत जीव तोडून करायसाठी तयारीत राहा आणि मग त्याच भूमिकेतनं माझं प्रत्येक वाक्य शब्द ऐका. प्लॅनिंग मध्ये फार मोठं असं काही रॉकेट सायन्स सारखं काही समोर आणलं असं झालं असं नाही तिथं. ऍव्हरेज प्लॅन नेहमीप्रमाणेच आहेत. थोडे चेंजेस त्या लेवलला आहेत. काही पर्टिक्युलर स्पेसिफिक जी स्कॉलर मुलं आहेत, सुपर लक्ष मधली मुलं आहेत, यांचे 1 to 1 प्लॅन आहेत. अशा काही तुम्हाला व्हेरिएशन दिसतील, पण ऐकण्यासाठी तुमची मेंटॅलिटी ती तुम्ही बदलली तर ते पॉझिटिव्हली ऐकलं जाईल आणि तर ते बरं वाटेल. जसं मी तुम्हाला काळजीनं सांगणार आहे, कारण मला माहिती आहे की काय यातनं द्यायचंय ते, तसं तुम्ही ते काय घ्यायचं हे काळजीनं ऐकलं तरच तुम्हाला ते वेगळे वाटेल. अदरवाईज काही त्यातला फरक पडणार नाही, काय ना. सो लेट्स सी, आपण एक पीपीटीच्या मधून ह्या सगळ्या गोष्टी बघूया. यस गांधी सर.
आतापर्यंत काय झालंय, गांधी सरांनी तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षभरात काय झालं, शेवटच्या 3-4 महिन्यात काय झालं, किती वेळा रिव्हिजन झाली, कुठल्या विषयाची झाली, बोर्डची तयारी, हे सगळं डिस्कशन झालंय. पुढच्या टप्प्यात काम सुरू करताना या 3 शब्दांनी काम सुरू करावं लागणार आहे तुम्हाला. हे डोक्यात ठेवूनच तुम्ही प्रत्येक गोष्टीला तयारीला लागा. एबीसी हे तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉलो करायला लागतील. मी मागच्या वेळेस तुम्हाला ह्याबद्दल बोललोय तिथं. आता फक्त आठवण करून देतोय की ह्या 3 शब्दांची सगळ्यात जास्त गरज तुम्हाला आता आहे. या 3 शब्दांची. काहीही झालं तर या 3 शब्दांना रोज हातात पकडून तुम्ही काम करत गेलात. अनालिटिकल स्टडी, बॉडी क्लॉक आणि कन्सिस्टन्सी या तिघांना जर हातात पकडून तुम्ही कामाला सुरुवात केली तर हे पुढचे 2 महिने असं गृहीत धरा की तुमची एक 20 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षा होईल असं टेंटेटिव्ह गृहीत धरा. म्हणजे आपल्या हातात मिनिमम 2.5 महिने ते मॅक्सिमम 3 महिने असं गृहीत धरून तुम्ही काम करू शकता. 2.5 महिने हे खूप कालावधी झाला. सगळ्या गोष्टी रिवाइज करण्यासाठी 2.5 महिने खूप कालावधी झाला. 2.5 महिने टेंटेटिव्ह तुम्ही पकडा की 75 दिवस हातात आहेत. 75 दिवसामध्ये रोज एका मार्काची तयारी जरी केली, रोज एका मार्काची कॉन्क्रीट तयारी जरी केली, तरी तुम्ही 75 मार्क पाडू शकणार आहे. मग ऑलरेडी जर तुम्ही 70-75 मार्कांवर असाल आणि अजून 75 ची तुम्ही तयारी दाखवली तिथं, तर त्याचे निम्मे तर मिनिमम तुमचे ऍड होतील. म्हणजे 135-40 मार्क सुद्धा पडायला काहीच हरकत नाही. ऑलरेडी तुम्ही 100, 110, 120 वर असाल तर पुढचे 20, 30, 40 मार्क पडायला काहीच हरकत नाही. 75 दिवसामध्ये आपण 25 मार्क ऍट लोएस्ट मिळवू शकतो आणि मॅक्सिमम 75 दिवसामध्ये 75 मार्क मिळवू शकतो. असं साधं गणित डोक्यात ठेवा. कमीत कमी 25 मार्क वाढवू शकतो मी माझे, नाहीतर मॅक्सिमम 75 मार्क वाढवू शकतो. इतका साधा हिशोब ठेवून कामाला लागलात तरी कळेल. आणि यासाठी हे 3 शब्द तुमच्या डोक्यात असावेत. अनालिटिकल स्टडीचं महत्व अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यात मी बोललोय. बॉडी क्लॉकचं महत्व प्रत्येक टप्प्यात बोललोय. यानंतर तुमच्या बॉडी क्लॉकमध्ये एकच गोष्ट डोक्यात ठेवा, फक्त झोपायच्या आणि आवरायच्या वेळा एवढंच तुमचा आता सध्या हिशोब असेल. अदरवाईज काहीही नाही. मिनिट टू मिनिट फक्त तुम्ही तुमचा अभ्यास आणि तुमचं स्टडी मटेरियल आणि काय चाललंय ते हे सगळे जे प्लॅटफॉर्म तुम्हाला जे मिळाले सगळे इन्स्टिट्यूट कडून त्याच प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करत राहा. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला अडकून टाकू नका. काहीच नाही. आणि हे सगळं ठरवाल त्याचं सातत्य पाहिजे. आज माझं सेशन ऐकताना ज्या एनर्जीनं तुम्ही गोष्टीतनं बाहेर पडाल, तीच एनर्जी तुम्हाला पुढचे 75 डेज मेंटेन करायची. पुढचे 75 दिवस हीच एनर्जी मेंटेन करायची. उद्या सांगायला मी नसेल, पालक नसतील, कोणी नसेल, तिथं तुम्हाला स्वतःच्यातला जो भाग आहे, आपली दुसरी जी इमेज आहे ती इमेज बाहेर काढा. त्या इमेजने स्वतःला कुठेतरी तिथं कनेक्ट करत राहा, स्वतःला ऍक्टिव्हेट करत राहा. 100% तुम्हाला दिसेल की तुम्ही ह्या सगळ्या फेजमध्ये जाऊ शकाल. गॅरंटेड जाऊ शकाल. फक्त फरक आहे तुम्हाला स्वतःला ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. एवढ्याच गोष्टी तुम्ही काम करा. सो बॉडी क्लॉक आणि कन्सिस्टन्सी हे तुमचे डेव्हलपमेंटचे 2 महत्वाचे शब्द असणार आहेत. बाकी आपण वर्किंगच्या प्रत्येक गोष्टीवर बोलूया असतात. नेक्स्ट काय गोष्टी राहणार आहेत बघा त्याच्यात. अनालिटिकल स्टडीमध्ये काय अपेक्षित आणि काय कसं आहे किंवा कसं स्वरूप आहे. पहिली गोष्ट तर सीईटीचा पेपर बद्दलचं स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर माहिती आहे प्रत्येकाला की कोणकोणत्या गोष्टीवर तुम्ही काम करताय. जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्याचा पेपरचं फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे. 200 मार्कांची परीक्षा आहे. एक पीसीएम ग्रुप, पीसीबी ग्रुप असे 2 ग्रुप आहेत. पीसीएम ग्रुपला 150 क्वेश्चन्स आहेत. मॅथ्सचे 50 प्रश्न आहेत. पीसीबी ग्रुपला 100 प्रश्न बायोला आहेत. तिथे 200 प्रश्न 200 मार्क पीसीबी साठी आणि पीसीएम मध्ये 150 प्रश्न 200 मार्क. हे तुम्हाला साधं गणित माहिती आहे. त्याच्यातले क्वेश्चनची संख्या माहिती आहे. फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, मॅथ्स 50 आणि बायो 100 आहे. 2 वेगवेगळे पेपर तुमचे चालणार. पीसीचा पहिला पेपर आणि मॅथ्स आणि बायोचा वेगवेगळा पेपर असेल. नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 11th आणि 12th मधून. 11वीतले 10 प्रश्न आहेत. 12वीतले 40 प्रश्न आहेत. अशा टाईपमध्ये तुमचे 50 प्रश्न असणार आहेत. जिथं बायो आहे तिथं 11वीचे 20 प्रश्न आहेत आणि 12वीचे 80 प्रश्न आहेत. या प्रत्येकांसाठी असणारा कालावधी हा 90 मिनिटाचा आहे. 100 प्रश्न 90 मिनिटं. पीसी मध्ये 100 प्रश्न आणि 90 मिनिटात ऑन अन ऍव्हरेजली 53-54 सेकंद एका प्रश्नासाठी तुम्हाला मिळणार आहे. मॅथ्स मध्ये थोडासा जास्त आहे. 50 प्रश्न आणि तुम्हाला 90 मिनिटात तिथं थोडासा जास्त वेळ मिळेल. हा मॅथ्सचा भाग आहे. बायोमध्ये सुद्धा 100 प्रश्न आणि 90 मिनिटं ऑन अन ऍव्हरेजली तुम्हाला अप्रॉक्स 53 सेकंड्स 54 सेकंड्स वगैरे तुम्हाला मिळतील. हे एक रेग्युलर फॉर्मॅट तुम्हाला परीक्षेचं माहिती आहे की जे तुम्हाला फेस करायचं आहे. नेक्स्ट आता या सगळ्या गोष्टींसाठी जसं मी मगाशी म्हणालो की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करायला पाहिजे, कसं जायला पाहिजे आणि कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. आता त्यासाठी क्रॅश कोर्सचा प्लॅन तयार केला. हा क्रॅश कोर्सचा प्लॅन तयार करताना सगळ्यात महत्वाचं काय विचारात घेतलंय की तुमचं एबीसी विचारात घेतलंय. सगळ्या मुलांचं एबीसी फिल्ट्रेशन जवळपास पोहोचलंय. एप्रिल महिन्यातच बऱ्यापैकी त्यातलं केलं होतं. त्याच्यानंतर वारंवार ते घेतलं असल्यामुळं त्या एबीसीला समोर ठेवलंय. एबीसीतनं समोर ठेवताना बी आणि सी कॅटेगरी जो भाग आहे, बी आणि सी जो कंटेंट आहे त्या गोष्टीचा मेजर विचार केला गेलेला आहे की कुठल्या चॅप्टरला कुठल्या डेज मध्ये कसं बसवल्यानंतर आपण मुलांची इम्प्रुव्हमेंट करू शकू. जसं तुम्हाला मी आता हिशोब सांगितला की कमीत कमी 25 ते मॅक्सिमम 75 एवढे मार्क माझे वैयक्तिक ऍज अ स्टुडंट म्हणून वाढू शकतात. तर इथं पण कोर्स प्लॅन करताना तोच डोक्यात ठेवलाय.
ऍव्हरेज मुलांचे 15 मार्क, ऍव्हरेज 15 मार्कांपासून मॅक्सिमम 80 मार्कांपर्यंत मुलाचे मार्क वाढू शकतात, जर कोण आपल्याला जसं सपोर्ट करेल तसं. सो 15 to 20 पासून 75 to 80 एवढी मॅक्सिमम रेंज आपण देऊ शकतो आणि त्याला नियोजन करून तुमचा हा सगळा प्लॅन बसवला. तारीख घेतल्यात, सब्जेक्ट घेतला, त्या सब्जेक्टचे असणारे चॅप्टर्स घेतलेत, 2-3 वाचतो, बाकी सगळे डिटेल तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती शेअर होईल. 14 तारखेपासून ह्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन स्टार्ट होईल. 14 जून पासून स्टार्ट होईल. तिथं फिजिक्स मध्ये चॅप्टरचं नाव तुम्हाला दिसतंय, लॉ ऑफ मोशन 11वीतला कंटेंट आहे. नंतर मोशन इन प्लेन हा 11वीतला कंटेंट, म्हणजे पहिल्यांदा घेताना सगळे 11वीचे कंटेंट घेतलेत की जे तुम्हाला थोडे रिवाइज लवकर करणं आवश्यक आहे. का तर सुरुवातीला घेतल्यानंतर याचे क्वेश्चन पुढे कंटिन्यू येत राहतील. क्युम्युलेटिव्ह टेस्ट मध्ये ह्याचे सगळे क्वेश्चन येतील, म्हणून स्टार्टिंगलाच 11चा भाग घेतला की जो खूप अगोदर झालेला आहे आणि बऱ्यापैकी तुमची त्याच्यावर रिव्हिजन कमी पडलेली आहे. एकदा पुन्हा ते थोरली तुम्ही गेलात, रिवाइज झालं तर उपयोगी पडेल. सो स्टार्टिंगला 11चा पार्ट घेतला आणि त्याप्रमाणे पुढे हळूहळू करत 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 12 कडे आपण मूव्ह झालं. तिथं याच्यात चॅप्टर्स घेताना जे दिवस दिलेले आहेत, 2, 3, 4, 5 दिवस जे दिलेत चॅप्टर वाईज, ते तुमच्या एबीसी बघून दिलेत. मॅक्सिमम मुलांचे बी मध्ये कोणते चॅप्टर्स आहेत, सी मध्ये कोणते आहेत आणि ए मध्ये कोणते आहेत, याच्यावर ते सगळं डिस्ट्रीब्युशन आहे आणि तसा तो सगळा अख्खा प्लॅन केलेला आहे. प्रत्येक आठवड्याला ठरण्याप्रमाणे वीकली टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर पुढे पुढे जसं जसं जाल तसं वीकलीला एक अटॅच क्युम्युलेटिव्ह टेस्ट पण त्याची असणार आहे. असा हा सगळा प्रोग्राम 31 जुलैपर्यंत तुम्हाला सगळा दिसतोय की ज्या 31 जुलैपर्यंत 100% इथं सगळा सिलेबस तुमचा अख्खाच्या अख्खा संपतोय तिथं. आता याच्यात आपण असं परत समोर घेणार आहे, मे बी कदाचित जून एंड पर्यंत किंवा जुलैच्या एक दुसऱ्या वीक पर्यंत, दुसऱ्या आठवड्यापर्यंत परीक्षेची डेट क्लिअर होईल. समजा एक्झामची डेट जर पुढे एक्सटेंड झाली तर प्लॅन मध्ये थोडे थोडे बदल तिथं नक्की होतील. ज्यावेळेस कळेल आपल्याला की एक्झामची डेट काय होती आणि किती स्पॅन मिळतोय, म्हणजे समजा आपण आता एक 12 ते 15 ऑगस्ट पर्यंत टेंटेटिव्ह डोक्यात ठेवले, पण अजून 15 दिवस आपल्याला मिळाले, 30 ऑगस्ट पर्यंत वेळ मिळाला किंवा कदाचित सप्टेंबरचा पहिला आठवडा मिळाला, अशा 2-3 वीक जर जास्त मिळाले तर तशा प्लॅनला आपण तो एक्सटेंड करणार आहोत. सो 31 जुलै पर्यंत हा सगळा वर्किंग प्लॅन अख्खा बसतोय की जिथं आवश्यक असणारी त्या त्या सब्जेक्टच्या चॅप्टर्सला दिलेली गरज आहे. त्यानंतर खाली जो सगळ्या पेपरचा भाग दिसतो तुम्हाला 1 ऑगस्ट पासून ते कंटिन्यू 10 ऑगस्ट पर्यंत इथं सगळ्या फुल लेंथच्या सगळ्या टेस्ट आहेत, फुल सिलेबसच्या टेस्ट आहेत. लगभग जवळपास 9 ते 10 टेस्ट तुमच्या तिथं कंटिन्यू होणार आहेत. या 8-9 टेस्ट मध्ये हे चेंजेस असणार आहेत, क्वेश्चन वाईज चेंजेस असणार आहेत तिथं, आणि ह्या टेस्ट प्युअरली इंडिकेट करतील की तुम्ही सीईटीच्या कुठल्या स्कूलला जाल. कालपर्यंत जसे तुमचे मार्क आहेत, इव्हन म्हणजे जसं मी कालचा पण टेस्टचा तुमचा स्कोर बघितला, ऍव्हरेज 153 154 चा टॉपर तुमचा, त्याच्यातला स्पेशल सीईटीच्या बॅच मधला बघितला आणि त्याच्याप्रमाणे काही गोष्टी ह्या चेकआउट तशा केल्या गेल्या, तर त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पेसिफिक पाहता आली तिथं की तुम्ही तयारीत अजून आहेत. बरेचशा मुलांची रेंज ही 70 ते 90 मध्ये अडकली आहे, काही मुलं 90 ते 110 120 मध्ये अडकलेत, अशा त्या ह्याच्यामध्ये मुलं सगळी अडकलेली आहेत तशी इथं. पण काही मुलांचं कॉन्स्टंट 130-35च्या पुढं हा स्कोर तुमचा तसा नक्की दिसतोय. आता याच्या पुढचे जे मार्क वाढण्यासाठी ज्या काही तुमच्या टेस्टचं सगळं स्वरूप येतंय, त्याच्यामध्ये मला वाटतं काल गांधी सरांचं 2 दिवस तुमच्या त्या स्कॉलर जी मुलं आहेत, सुपर लक्षवाली मुलं आहेत, त्यांच्यावर बोलणं झालंय आणि तुमचे डिटेल्स अनालिसिस त्यांनी मागून घेतले की कुठं कुठं मार्क जातात. आता प्रत्येक मुलांनी हे डोक्यात ठेवावं की तुमची होणारी एक्झाम, प्रत्येक एक्झामचं काय आपल्याला स्वरूप करायचंय, मार्क किती इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करायचंय, हे प्रत्येक स्टुडंटनी आपलं स्वतःचं फॉर्मॅट जपायला सुरुवात करा. अनालिटिकल स्टडीमध्ये तुम्हाला ग्रोथ कधी होणार आहे, तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांवर कॉन्स्टंट काम करत नाही तोपर्यंत तुमची ग्रोथ होणार नाही. हे पक्क आहे, 100% आहे. त्यावेळेला ग्रोथवर काम पाहिजे असेल तुम्हाला, तर तुमचं स्वतःचं अनालिटिकल स्टडीवर तुमचं स्वतःची मेहनत घेणं गरजेचं असणार आहे. तर सो ह्या शेवटच्या 8-9 टेस्ट ह्या तुमच्या प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीचे असतील की जिथं गॅरंटेड सीईटीचे मार्क आणि त्या टेस्टचे मार्क एक 2-4 फरकांनी मागे पुढे असतील. कारण मागच्या सलग 3 ते 5 वर्षाचा 3 वर्षाचा अनुभव आहे की ज्या आपल्याकडच्या शेवटच्या फेजमध्ये होणाऱ्या टेस्ट मधून मुलांना मिळणारे मार्क आणि एक्झॅक्टली सीईटीला मिळणारे मार्क याच्यामध्ये 2-4 मार्कांचा फरक राहिला. अदरवाईज मॅक्सिमम मुलांचे मार्क हे त्याच लेवलमध्ये मार्क आहेत. हे मी सलग 3 वर्ष जर बघतोय तिथं, सलग 3 वर्ष, आणि अगदी काही मुलांचे डॉट तेवढेच्या तेवढे मार्क पडले. आपल्या काढलेल्या टेस्टमध्ये शेवटच्या 5 टेस्टमध्ये ऍव्हरेज काढलेले मार्क आणि एक्झॅक्टली सीईटीचे मार्क असे सुद्धा कित्येक मुलं होते की त्यांचे सेम टू सेम पडलेले मार्क होते. त्यामुळे तुम्ही हे डोक्यात ठेवा, ही जी प्रिपरेशन क्लास फेज मधली होणार आहे ही तुमची 100% सीईटीची रंगीत तालीम आहे. इथं जे घडेल ते सीईटीत घडणार आहे. त्यामुळे यातला एक दिवस सुद्धा आपल्याला त्या ताकदीनं वापरायचा आहे की परत सीईटीच्या आदल्या दिवशी 2 दिवस अभ्यास करून करायचं असलं काही नाही. उद्यापासून या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि पुन्हा सांगेन की सीईटीची परीक्षा 1 दिवसाची आणि 3 तासाची असली तरी अभ्यास हा मिनिमम शेवटची उजळणी ही बोर्डाच्या परीक्षेसाठी नसते. बोर्डच्या परीक्षेला तुम्ही एखादा पेपरला जेव्हा जाता तेव्हा शेवटच्या 1 दिवसात 2 दिवसात रिव्हिजन करता आणि बोर्डचा पेपर देता. एंट्रन्स एक्झामचं तसं नसतं. एंट्रन्स एक्झामची शेवटची उजळणी ही मिनिमम 45 दिवसाची असते.
मिनिमम 45 डेजची उजळणी म्हणजेच एंट्रन्सची उजळणी असते. हे गणित डोक्यात ठेवा. बऱ्याच मुलांचं रिव्हिजनचं गणित बोर्डासारखं ठरवलेलं आहे. म्हणजे एक्झामची रिव्हिजन कधी करायची? 1 डे ऑर 2 डेज बिफोर. पटपट बघायचं. सब्जेक्टिव्हला हे चालतं. रिपीटेडली सांगतोय मी, अगदी हळू सांगतोय की सब्जेक्टिव्हला हे चालतं, कारण एका सब्जेक्टमध्ये प्रश्नोत्तर वाचलेली आणि पाठ केलेली असतात आणि तीच रिवाइज करायची असतात, म्हणून 1 किंवा 2 दिवसात ते शक्य असतं. एंट्रन्सला आतलं काहीही शक्य नसतं इथं, कारण तसं काहीच मॅचिंग होत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक एक डोक्यात ठेवा की 45 डेज. म्हणून तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल की मॅक्सिमम क्रॅश कोर्सचे प्लॅन हे 45 दिवसाचे असतात. याचं कारणच ते की 45 दिवस हा एक आयडियल रिव्हिजन प्लॅन आहे, की ज्या आयडियल रिव्हिजन प्लॅनला फॉलो केलं तरच तुम्ही सीईटीची उजळणी झाली असं म्हणू शकाल आणि त्याच्यावर तुम्हाला एक्झाम देणं हे शक्य होणार आहे. याच्यातले जेवढे दिवस तुमचे कमी झाले तेवढी तुमची सीईटीची तयारी कमी झाली. याचं साधं गणित लावा. 14 तारखेपासून आपली रिव्हिजन स्टार्ट होते आणि तुमची अभ्यास झाला तुम्ही 20 पासून सुरू केला. 6 डेज जर तुमचा लॉस झाला तर तिकडे तेवढ्याच प्रश्नांचा लॉस आहे. हे डोक्यात ठेवून तुम्ही प्रत्येक वेळेस विचार करा, तिथं आपोआप तुम्हाला त्या सगळ्यांचा हिशोब लावता येईल. त्यामुळे प्लॅनिंग 45 डेज टू आपण 75 डेज अशा व्हेरिएशन्स मध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तयारी तेवढ्याच गोष्टी करायची असं तुमचं प्रत्येकाचा प्लॅन डोक्यात असावा. ह्या सगळ्या टेस्ट पेपर्सचा तुम्हाला समोर दिसतंय. हे रेग्युलर मुलांसाठीचा क्रॅशचा रिव्हिजन प्लॅन आहे. नेक्स्ट, स्टुडंट परफॉर्मन्स फॉर्मॅट कसा आहे आणि त्याच्याप्रमाणे काय काय देतं. तर हे काही कॉलम दिले तुम्हाला, चॅप्टर वाईज काही कॉलम दिले, तर तुमचे टार्गेट सेट करायचं. आता टार्गेट सेट करताना एक स्पेशली जसं सुपर लक्षच्या मुलांचं आहे तसं सगळ्याच मुलांना पण तुम्हाला सांगेन तिथं मुद्दाम की तुम्ही टार्गेट सेट करताना एक मार्कांचा स्पॅन क्लिअर कट सेट करायचा. इथं समोर एक सॅम्पल आपण बघू शकतो की कशा वेळी जायचंय तसं. इथं काही कॉलम दिसतात, त्या कॉलम मध्ये सगळ्या चॅप्टरची नाव आहेत. फिजिक्सच्या मोशन इन प्लेन 11चा चॅप्टर आहे, लॉ ऑफ मोशन 11चा आहे, ग्रॅव्हिटेशन 11चा, असं करत करत सगळे चॅप्टर्स आहेत. तिथं क्वेश्चनचे नंबर्स आहेत की ऍव्हरेज मार्क्स आणि त्याच्या क्वेश्चनचा तो स्कोर आहे तिथं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोशन इन प्लेन हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे सीईटीला आणि त्या स्टुडंटचा त्या चॅप्टरचा स्टेटस ए कॅटेगरीत आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे, त्या स्टुडंटचा त्या चॅप्टरचा स्टेटस ए पोझिशनला आहे तिथं. नंबर 3 चॅप्टर ग्रॅव्हिटेशन दिसतोय, त्याच्यामध्ये 2 मार्काला 2 प्रश्न येऊ शकतात तिथं आणि या चॅप्टरचा त्या मुलाचा किंवा मुलीचा स्टेटस हा बी कॅटेगरीत आहे. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर बी कॅटेगरीत आहे. अजून अभ्यास केल्यानंतरच त्याला कंप्लीट मार्क ते 2 पैकी 2 पडणार आहेत किंवा 2 पैकी 2 क्वेश्चन करेक्ट येणार आहेत. मग जर त्याचा बी कॅटेगरीत याचा अर्थ काहीतरी त्याच्यातला भाग राहिलाय, मग तो कव्हर करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याला तिथं खाली वर्क प्लॅन दिलाय. तो वर्क प्लॅन 2 प्रकारे असणार आहे. एक आयदर फॅकल्टीकडून असेल किंवा स्वतः स्टुडंटनी करायचा असेल. आता बी कॅटेगरीमध्ये त्याचा तो चॅप्टर आहे, मग तिथं त्याला प्लॅन दिलेला आहे फॅकल्टीने करून घ्यायचा की टार्गेट पब्लिकेशनचं हे सॉल्व्हिंग करून घ्यायचं, क्वेश्चन सॉल्व्हिंग करून घ्यायचे, असा फॅकल्टीला तो टार्गेट असेल. तिथंच काही स्टुडंटला काही ऍडिशनल टार्गेट असेल. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमचा तो चॅप्टर बसतोय आणि त्या चॅप्टरला इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय रिसोर्सेस वापरावे लागतील आणि त्याच्यात तुम्ही काय काम करायचं आणि टीचर्स काय काम करेल, म्हणजे सिस्टीम काय काम करेल, या दोघांच्या जबाबदाऱ्या त्या ठरवल्यात. शिक्षकाची जबाबदारी ठरवली, मुलांची जबाबदारी ठरवली. अशी जबाबदारी ठरवून तुमच्याकडे हातात ती गोष्ट येणार आहे. ज्यांच्या हातात ती गोष्ट येईल तुम्ही काम सुरू करा. ज्यांच्याकडे हातात गोष्ट ज्यांनी ऑलरेडी केली त्यांनी ती गोष्ट दाखवा आणि व्हेरीफाय करून घ्या. ज्यांच्याकडे ती नाहीये आणि ज्यांना आता ती पाहिजे त्यांनी तुम्ही कळवा की यस आम्हाला पण त्या गोष्टी अपेक्षित तशा आहेत तिथं. अशा पद्धतीने तुमचा प्रोग्राम सगळा बनेल. एक सॅम्पल प्रोग्राम प्रत्येक मुलाला हा तुम्हाला तुमच्या समोर बसला पाहिजे तिथं. जे स्टेटस आहे चॅप्टरचं ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ते मेन्शन करणं आयदर ए, आयदर बी किंवा सी मध्ये कुठं ना कुठेतरी असणार आहे. कारण आपल्याला काय काम करायचंय, तर असणारे मार्क टिकवायचे आणि जो डिफरन्स आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे मगाशी हिशोब सांगितला की मला 200 पैकी सध्या 85 मार्क मिळतात आणि मला 120 मार्कावर जायचंय, तर 85 वरून 120 जाताना 35 मार्काचा मला डिफरन्स कव्हर करायचा आहे. या 35 मार्काच्या डिफरन्स मध्ये फिजिक्सची जबाबदारी 15 मार्कांची किंवा 10 मार्कांची. मग 10 मार्क माझ्या फिजिक्स मध्ये कुठे वाढवायचे, याच्या जागा पक्क्या ठरल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत त्या 10 मार्काची तुम्ही जागा ठरवत नाही आणि त्यातल्या एक मार्कासाठी वर्क प्लॅन करत नाही, तोपर्यंत मार्क वाढणार नाहीत. अदरवाईज कालचं आज, आजचं उद्या असंच घडणार आहे. तुम्हाला जर बदल पाहिजे असतील तर कालच्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करायला पाहिजे. एक साधं कॉमन हे वाक्य व्यवहारातलं आहे. जर बदल पाहिजे असतील तर कालच्यापेक्षा आज वेगळं काहीतरी करा, तरच तुम्हाला उद्या बदल दिसतील. अदरवाईज काल जे केलं तेच जर तुम्ही आज केलं तर उद्या तुम्हाला कालचाच परिणाम तुम्हाला उद्या दिसणार. जर का 85 मार्क तुम्हाला आत्ताच्या ज्या स्टाईलने अभ्यास करता या स्टाईलने तुम्हाला 85 मार्क मिळतात, ऍव्हरेज 2-4 मार्काने तुम्ही मागे पुढे कुठेतरी कमी जास्त होत आहे, अशी परिस्थिती जर तुम्हाला दिसते आणि असाच जर तुम्ही अभ्यास रोज करत राहिला तर हेच मार्क तुमच्या मागे पुढे होत राहणार आहे. पण हेच जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला यात बदल करायचा आहे,
मार्क वाढवायचे याचा अर्थ तुमच्या वर्किंग स्टाईलमध्ये पण बदल करायला पाहिजे, तरच तुम्हाला मार्कांमध्ये बदल दिसणार आहेत. सो जर अपेक्षित वेगळं असेल तर काम पण वेगळं करा. एवढीच त्याच्यातली कॉमन सूचना किंवा साधी सूचना त्यातली. हा फॉर्मॅट समोर दिसतोय. नेक्स्ट उरलेले चॅप्टर्स आणि टार्गेट त्याच्यामध्ये परत तसेच पुढे आपण करत आलो की त्याच्याप्रमाणेच परत ही चॅप्टरची पुढे नावं दिसतात तुम्हाला, प्रत्येक चॅप्टरचे नावं दिसतात. आणि मग सगळ्यात क्लोजिंग मध्ये काय, तर सगळ्यात शेवटच्या ह्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट 38 आउट ऑफ 50 38 क्वेश्चन तो अटेम्प्ट करतो स्टुडंट. काही चॅप्टर मध्ये सी मध्ये बघा, आता काही चॅप्टर सी मध्ये, काही ठिकाणी सी मध्ये जो चॅप्टर असेल आणि ऍव्हरेज तुम्हाला असं वाटतं की मला गेल्या वर्षभरामध्ये त्या चॅप्टर मध्ये मार्कच नाही पडलेले, तर माझं स्ट्रॉंग सजेशन आहे की तुम्ही त्या चॅप्टरला पूर्ण बाजूला ठेवून द्या, ऑप्शन मध्ये ठेवून द्या, काहीही त्याच्यावर मेहनत करू नका. शेवटच्या टप्प्यामध्ये उजळणी करताना आपलं जे स्ट्रॉंग आहे ते अति स्ट्रॉंग करायचं असतं आणि जे ऍव्हरेज आहे त्याला स्ट्रॉंग मध्ये आणायचं असतं. म्हणजे ए वर उत्तम काम करायचं, बी ला ए मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि सी चा अंदाज घ्यायचा की ते आपल्या आवाक्यात आहे का, ताकदीत आहे का आणि आपल्याला जमणार आहे का. परत दुसऱ्यावर डिपेंड नको, परत टीचरवर नको, मित्रांवर नको, कॉर्डिनेटर कोर्स हेड कोणावर नको. आयदर तुम्हाला स्वतःला खात्री वाटली की ह्या सी मध्ये माझा हा चॅप्टर आहे, सलग वर्षभर झालेल्या परीक्षा, शेवटच्या टप्प्यातल्या परीक्षा काहीच कळलेलं नाही मला आणि इम्प्रूव्ह होत नाही, अननेसेसरी या सी कंटेंटवर वेळ घालवू नका, 1 मिनिट पण वेळ घालवू नका. तुम्ही ए आणि बी वर परत चांगलं काम करा. जो सीतला प्रश्न तुमचा निघून जातोय त्याला बी मधून भरून काढायचा प्रयत्न करा किंवा ए मधून टिकवायचा प्रयत्न करा. तुम्हाला सी ची भीती तुमची 100% कमी होईल. असं गृहीत धरा की 20% सिलेबस म्हणजे 50 क्वेश्चन फिजिक्स आहेत, तर 50 पैकी 20% म्हणजे आपण अगदी मॅक्सिमम असं गृहीत धरू की 10 क्वेश्चन फिजिक्सचे असे असणार आहेत की जे मला येणारच नाहीत काही झालं तरी. 10 क्वेश्चन असे 50 पैकी मला येणारच नाहीत. 40च प्रश्नांची माझी सीईटीची परीक्षा आहे. 40 पैकी 39 कसे पडतील याच्यावर मेहनत घ्या ना, काही फरक पडत नाही. तुम्ही 10 प्रश्न याचा अर्थ मिनिमम 8 चॅप्टर झालेत हेच गृहीत धरा. मी एका चॅप्टरला एक प्रश्न हा ऍव्हरेज रेशो आहे. सो 10 क्वेश्चन याचा अर्थ मिनिमम 8 चॅप्टर तुम्ही बाजूला ठेवू शकता. 40 क्वेश्चन्स आहेत तर 40 क्वेश्चन साठी इतकी मेहनत घ्यावी की त्या 40 पैकी 39 38 37 मार्क पडले पाहिजेत. इतकं स्ट्रॉंग जेव्हा तुम्ही ताकद लावाल ना तेव्हा तुम्हाला तो बदल दिसणार आहे. अननेसेसरी बर्डन घेत घेत राहायचं, विनाकारण काहीतरी त्याचा भाऊ करायचं आणि अभ्यासाचं नाटक करायचं हे पद्धत सोडून द्या. तुम्ही जोपर्यंत स्वतःला त्या अशा फुग्यात ठेवून अभ्यास करायला लागल ना, तरी एखाद्या दिवशी तो ब्लास्ट होणार आणि ब्लास्ट झाले की तुम्हाला कळणार नाही काय झालं काय नाही. ऑलवेज ओपन माइंडेडने सगळ्या गोष्टी करा. हे जमतंय का मला, येतंय का मला, हेच मला परफेक्ट करायचंय. ज्यावर कॉन्फिडन्स आहे त्यावर मेहनत घेतली, काम केलं, अजून खात्री करून कॉन्फिडन्स वाढवला. दॅट्स इट, सिंपल आहे. मी आता जसा साधा हिशोब सांगितलं ना, सोडून द्या ते वर्ष 10 मार्क. नाही तर नाही ना, काही हरकत नाही. 10 मार्क परत सांगतो, 10 मार्क म्हणजे 8 चॅप्टर आहेत, कमीत कमी 8 चॅप्टर आहेत. मग तुम्ही ठरवा कुठले 8 चॅप्टर मी बाजूला ठेवू शकतो. तुम्हाला ठेवता येईल गॅरंटेड. पण ज्यावेळेस तुम्ही ते चॅप्टर बाजूला ठेवाल, त्या उरलेल्या चॅप्टरवर मात्र इतकी मेहनत घ्यायची की त्यातला एक पण नाही प्रश्न गेला पाहिजे, इतकी मेहनत घ्यायची. अशा टाईप मध्ये तुम्हाला प्रोसेस करायचे आणि मग टार्गेटेड किती क्वेश्चन्स आहेत, मला 38 प्रश्न अटेम्प्ट होत आहेत किंवा मला 30 प्रश्न अटेम्प्ट होतात, अजून मला 38 झाले पाहिजेत. 38 होत आहेत, 40 इथं दिले 40, समजा 42 44 अटेम्प्ट करायचे. मग 4 किंवा 5 प्रश्न किंवा 2 किंवा 3 प्रश्न मला जास्त अटेम्प्ट करायचे, तर 2 किंवा 3 प्रश्नांसाठी मला तितकेच 2 किंवा 3 चॅप्टर अख्खे करावे लागणार आहेत. सो मग अख्ख्या त्या 2 चॅप्टरवर मला कशी मेहनत घ्यायची, तर आयदर बाय फॅकल्टी आयदर बाय यू पर्सनली आपण म्हणून तसं तुम्हाला करावं लागेल. अशा गोष्टीचे प्रोग्राम समोर असणार आहेत आणि त्या स्टाईलनं तुम्ही काम करत करत जाल. हाच तुम्हाला बदलण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आणि ठरवलेल्या गोष्टीला पोहोचण्याचा मार्ग आहे. मी ज्या मुलाला 40-45 मार्क पडत आहेत, मी सुरुवातच ज्या वाक्याने केली होती, तुम्ही जर ऍडमिशन टार्गेट ठेवून करणार असाल तर हे सगळं ऐका. याचा अर्थ जे कोण आता थांबले तर ऐकतात, याचा अर्थ मी स्पष्ट समजतो की तुम्हाला प्रत्येकाला काम करायचंय आणि तिथपर्यंत जायचंय. मग ते किती मार्कावर तुम्ही असू देत. मग एखादा आता 45 मार्कावर आहे 200 पैकी 45 स्कोरवर कोणी असेल तिथं, या 45 पडणाऱ्या स्टुडंटनी हे ठेवा की मला 90 पर्यंत जायचंय. मग 90 पर्यंत जाण्यासाठी उरलेल्या 45 मध्ये फिजिक्सची मेहनत मी सेट करून घेतो. खूपच टफ आहे फिजिक्स, मला पॉसिबल होत नाही तिथं, सिलेक्टेड करून घेतो पण टिकवून ठेवतो माझे मार्क द्यायचे. पहिले 50 क्वेश्चन 50 पैकी मला 15 येणार आहेत किंवा 20 येणार आहेत, काही हरकत नाही. 20 चा इतका ताकद लावा, 20 क्वेश्चन साठी इतकी ताकद लावा की त्यातलं काहीही झालं तरी तुमचं इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे. म्हणजे आपण ऑन अँड ऍव्हरेजली 4-5 चॅप्टर बाजूला ठेवून पण काम करू शकतो. तितक्या लेवलला तुम्ही काही गोष्टी बदलू शकता. चॅप्टरच्या टॉपिक्स मध्ये चेंजेस करू शकता. त्यातले सिलेक्टेड टॉपिक स्ट्रॉंग आहेत ते करू शकता. अख्खा चॅप्टर बाजूला ठेवायच्या ऐवजी त्याला स्प्लिटिंग करून घ्या. चेकआउट करा की यातले कुठले सब टॉपिक मी बाजूला टाकू शकेन. एका चॅप्टरमध्ये 10 टॉपिक आहेत आणि त्या 10 टॉपिक मध्ये ऑन अँड ऍव्हरेजली कधी प्रश्न विचारतात त्यातले मी 2 किंवा 3 खूप अवघड बाजूला टाकेन. ज्याच्यावर कंटिन्युअस न्यूमेरिकल विचारतात तो बाजूला ठेवेन. थिअरीवाले कोणकोणते आहेत तेवढेच पिकअप करेन आणि त्याच्यावर काम करेन. तुम्ही या अनालिसिसवर गेलेले नाहीये. मी सांगतोय की बरेच मुलांनी आतापर्यंत काय झालं की अभ्यास करायचा मेंटॅलिटी आहे. प्रत्येक परीक्षा झाली आणि स्कोर आला
की आपलं मन आपल्याला हे सांगतं, मी वाक्य काय सांगतोय प्रत्येक मुलांनी काळजीपूर्वक ऐका. परीक्षेत झाली की तुमचा स्कोर येतो आणि स्कोर आल्यानंतर पहिलं एक्सक्यूज आपल्या मनाने आपल्याला दिलं असतं की मी अभ्यास नव्हता केला, मी अभ्यास नव्हता केला, माझा अभ्यास नव्हता झाला, मला प्रेशर आलं, अजून काय 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 सगळे एक्सक्यूज आपल्या मनाला सांगतो आणि आपण आपली एक समजूत घालून घेतो की अभ्यास झाला नाही म्हणून मला मार्क पडले नाहीत. कालपर्यंत हे सगळं ठीक होतं, पण आजपासून जर तुम्ही असं म्हणाल तर हे कुठलंही तुम्हाला एक्सक्युजेस तुम्हाला वाचवू शकणार नाही. आजपासून हेच ठेवायला पाहिजे डोक्यात तुम्हाला की अभ्यासच करायचा आहे, याच्यात बाकी मला काही कारण सांगायचं नाही तिथं. कारण कालपर्यंत या सगळ्या गोष्टी खपून गेल्या, अभ्यास नव्हता झाला, आता करेन आणि मग मार्क पडेल. आता शेवटची फेज आली ना, आता करेन मग मार्क पडेल, मग पुढच्या वर्षी ड्रॉप घ्यायला लागेल, परत करायची झाली साठी अख्खा ड्रॉप घ्यावा लागेल, परत नाही काय चान्स आता. कारण हे 2.25 महिने 2.5 महिने काय लास्ट रिव्हिजनचे तिथं. त्यामुळे या टाईपचं फॉर्मॅट प्रत्येकाने करायला लागा. तुम्हाला मिळू नाही तर मिळू न मिळू फॅकल्टीकडून, टीचरकडून, कॉर्डिनेटरकडून तुमचं तुम्ही बनवा. एवढी बुद्धी तर आपल्याला सरळ साधन आहे. काय काय फार मोठं काही वेगळं नाही. तुम्हीच दिलेली माहिती आम्ही फॉर्मॅटमध्ये टाकली आणि तुम्हाला सांगतोय, फक्त सोर्स सांगतोय. त्यामुळे हे तुम्हाला वैयक्तिक प्रत्येकाला बनवता येणार आहे. आपण जेव्हा आपल्यासाठी काम करायला लागतो तेव्हा ह्याच्यापेक्षा उत्तम होऊ शकतं तिथं. तेव्हा तुम्ही तयारीला लागा, तुम्हाला कळेल नक्की. एक सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला दाखवलं फिजिक्सचं. नेक्स्ट. याप्रमाणे मार्कांचे इम्प्रुव्हमेंटचं प्लॅन आहे. मग फिजिक्स मधले मार्कांची इम्प्रुव्हमेंट ठरली तिथे की पहिले 26 मार्क, मग 29 मार्क, मग 32 मार्क, 36 मार्क आणि फायनल टार्गेट आहे 40 मार्कांचं. मग याप्रमाणे तो सगळा स्पॅन डेव्हलप होऊ शकतो आणि हळूहळू आपण तिथपर्यंत पुढे जाऊ शकतो. मग ए कॅटेगरीतले मार्क 12, 13, 14, 15 असे ए कॅटेगरीतले मार्क टिकवायचे आणि थोडे थोडे वाढवायचे. बी कॅटेगरीतले मार्क 8, 9, 10, 9 म्हणजे 9, 10, 9, 10 टिकवायचे तशी. तर सी कॅटेगरीतले मार्क भले आता काही कमी जास्त पडलेत, भले पुढे वाढले नाही झाले, काही हरकत नाही, पण ऑन एन ॲव्हरेजली तेवढ्यातले प्रश्न मला अटेम्प्ट करून काम करायचंय. असं तुम्ही त्याच्यावर काम करत गेलात, चॅप्टरवर काम करत गेला तर तेवढे क्वेश्चन तुमच्या हातात येतील आणि तुम्ही मॅक्सिमम मार्कांमध्ये एक तर रिटर्न करू शकाल, आयदर वाढवू शकाल, कमी येणार नाही. एवढी काळजी तुम्हाला घेता येईल. आणि सगळ्यात उत्तम सीईटी मध्ये काय तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. हा सगळ्यात मेजर प्लस पॉईंट आहे, सगळ्यात मेजर. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सुद्धा न आलेल्या प्रश्नांवर सुद्धा आपण आपलं नशीब आजमावू शकतो. फक्त सारखं त्या गोष्टीवर आजमावायची पद्धत आपली जी सवय लागली ना, आणि बऱ्याच मुलांचं मी बघतोय परीक्षेच्या शेवटच्या ह्याच्यात तुम्ही बघा, आता ऑनलाईन टेस्ट पेपर मध्ये पण शेवटच्या पार्ट मध्ये, शेवटच्या मिनिटामध्ये, शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये किती क्वेश्चन अटेम्प्ट केलेले असतात हे सगळ्या अनालिसिस मधून कळतं ना. म्हणजे 50 प्रश्नापैकी कसे तरी 28-30 प्रश्न 32 प्रश्नापर्यंत जातो, 20-20 प्रश्न राहिलेले असतात आणि मग शेवटच्या 3-4 मिनिटात लगेच करून टाकायचं काहीतरी काहीतरी संपलं. मग 20-20 सारख्या प्रश्नांचं नशीब तुम्ही आजमायला गेलास, 50% गोष्टीत नशीब कधी आजमावत नाहीत ना. ते कधी शेवटच्या टक्क्यात असतं तिथं, 2-3-5% नशीब आजमावायचं असतं. 99% प्रयत्न आणि 1% नशीब ना, तसं आहे. आपलं उलट होतं, 50% प्रयत्न आणि 50% नशीब. आणि मग आपण नशिबाला 2 देत बसतो. इतके प्रश्न मी अटेम्प्ट केले, त्यातले 2-4च करेक्ट आले. असं नाही ना. 99% एफर्ट्स आहेत, 1% तुमचं लक आहे. सो त्या 1% साठीच तेवढे डिपेंड राहते. इतकी मेहनत तुम्हाला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणावी लागेल. त्यासाठी थोडे प्रयत्न तसे करा. येस सर, नेक्स्ट. सो अनालिटिकल बद्दल मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं की काय करायचं तुम्हाला. तर तुमच्या पुढच्या इथं दिलेल्या प्लॅनला डोळे झाकून फॉलो करा. अजून एक सांगेन की बऱ्याच जणांचं डोकं लावायची स्वतःची सवय ती पहिली बंद करून टाका. या शेवटच्या फेजमध्ये तुम्ही कुठलंही तुमचं डोकं लावू नका. तुम्ही पहिल्यांदा सीईटी देताय, पहिल्यांदा, आणि आम्हाला मिनिमम तुमच्यासारख्या 10 बॅचेस सीईटीच्या समोरून गेल्यात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक प्रोसेसची विद्यार्थी जरी बदलले, नावं जरी बदलली, तर त्यांच्या ज्या काही गोष्टींच्या सवयी, पद्धती, मार्कांच्या काही आहेत हे बदलत नाहीत ना, तेच आहेत. या वर्षीचा टॉपर आम्हाला गेल्या वर्षीच्या त्याच्या गेल्या वर्षी टॉपर सारखा वाटत असतो. त्याची स्टाईल याची स्टाईल जवळपास सारखी दिसत असते. तसेच मिडल, ऍव्हरेज, लोअर असणारी मुलं पण तशीच जाणवतात तिथं. मग त्यांच्यावर केलेले प्रयत्न आणि प्रयोग हे तुम्हाला आम्ही सांगतो, म्हणून तर तुम्हाला ते पुढे जायला मदत करतील. सो आपण ब्लाइंड फॉलो करावं. तुम्ही फेथ ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि ब्लाइंड फॉलो करा. कुठलंही स्वतः प्लॅनिंग मध्ये कुठल्या भानगडीत उतरायचं नाही, काही करायचं नाही. केलं तर आधी सांगा, खात्री करून घ्या, कन्फर्म करा राईट आहे का रॉंग आहे, आणि मग फॉलो करायला सुरुवात करा. मग तुम्ही स्टार्ट करायचं. अजून एक त्यात सजेशन देईन की ऍडिशनल गोष्टीवर आपण जास्त अवलंबून राहतो. म्हणजे तुम्ही मल्टिपल अभ्यासाचे ऑप्शन शोधताय. इथून जे तुमचे लेक्चर चालणार आहेत, सेशन चालणार आहे, डिस्कशन चालणार आहे, याच्या व्यतिरिक्त विनाकारण आपण काही गोष्टींचे प्रयोग करायला लागतो. जसं कुठल्या तरी एखाद्या आता बाहेर मार्केटला ऑनलाईन सगळं ओपन झालंय, त्यामुळे तुम्ही काहीतरी सर्च करता, मग ह्याचं लेक्चर बघ, त्याचं लेक्चर बघ, हे बघ, ते बघ, ते आपल्या फॅकल्टी बरोबर कम्पेअर कर किंवा अजून कशावर कम्पेअर कर, ह्या सगळ्या भानगडीत तुम्ही वेळ घालवता. काही वेळेला एका छोट्या कॉन्सेप्टसाठी ते अख्खा व्हिडिओचा 1.5 2 तास व्हिडिओ घालवतो. नंतर कळतं की मला काय पाहिजे होतं हेच आठवत नाही आणि आपण अख्खं बघून गेलेलो असतो. अशी पण काळी परिस्थिती होती. म्हणजे असा सुद्धा वेळ जातो. काही वेळेला आपण सुरू करतो, नंतर क्लिक होत नाही, कॅसेटी बघायला सुरुवात केली, परत त्यातनं बाजूला पडतो, दुसरं काहीतरी सर्च करत राहतो. असे सगळे प्रकार आहेत. एक तर कुठलीही नवीन गोष्ट फॉलो करू नका.
आणि अगदीच करायची झाली तर तुमची संडेची होणारी परीक्षा, ती परीक्षा होऊ द्या, त्या पेपरचं अनालिसिस करा, जेवढं चुकलंय तेवढं फिल्टर सब काढा तिथं, आणि त्या चुकलेल्या गोष्टीसाठी तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधा की जो तुम्हाला कुठल्या व्हिडिओतनं बघायचा आणि तो कॅच करायचा. तेवढ्याच पॉईंटसाठी बघा ते, तेवढ्याच पॉईंटसाठी. अननेसेसरी दिवसभराचा मग तू काय, एक शब्द मी सारखा वापरतो की ऍक्टिंग, ती ऍक्टिंग तुमची बंद होऊन जाते. मग उगाच मोबाईल घेतलाय आणि मी अभ्यास करतोय असं घरात दाखवायचं, कामाचं राहतं बाजूला आणि बिनकामाचं आपण सगळ्या गोष्टी एवढ्या करत करत बसतो, तो वेळ सगळा निघून जातो आपण तिथं. सो या फेजमध्ये हा कुठलाही अनालिटिकल फॉर्मॅटमध्ये काही गोष्ट नको. बॉडी क्लॉक बद्दल आपण थोडं बोलूया की काय काय. बॉडी क्लॉक मध्ये एक मगाशी गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगितली की आता 100% झोकून देऊन काम करणं हा एकमेव आपल्याला ऑप्शन आहे. 100% झोकून देऊन काम करणं हा एकमेव आता ऑप्शन आहे, दुसरं काही नाही. वेळापत्रक हे झोपायचं आणि बाकीच्या गोष्टींच करायचं, बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टींना, सगळा दिवसभराचा डोळे उघडल्यापासून झोपेपर्यंतचा वेळ हा अभ्यासाचा आहे, दुसरं कशाचाच नाही. ऍक्टिव्हिटी वाईज तुम्हाला काही गोष्टी समोर दिल्यात आणि कसं करावं असं तुम्हाला एक थोडंसं याच्यामध्ये सजेशन दिलेलं आहे. तुम्ही तुमची आयडियल स्ट्रक्चर तयार करू शकता. सकाळी 6 वाजता उठण्याची वेळ दिली, 6 ते 7 एक्सरसाइज, रिव्हिजन फॉर्म्युलांची किंवा रिॲक्शन्स अशा ज्या काही बेसिक गोष्टी त्याच्यावर काम तुम्हाला करायचे. 7 ते 7:45 पर्यंत आवरायचं तुम्हाला. 8 ते 9:30 तुमचं लेक्चर फर्स्ट आहे, सब्जेक्ट वाईज बदलतील किंवा इतर इथं फिजिक्स लिहिलेलं आहे. 9:30 ते 11:30 तुमचे एमसीक्यू सॉल्व्हिंग फिजिक्स आहेत, म्हणजे 8 ते 11:30 सलग तुम्हाला फिजिक्सचं वर्कआउट आहे तिथं. 11:30 ते 1 पर्यंत लंच ब्रेक आणि थोडा रेस्ट आहे, याच्यावर पण दिलंय तिथं. पण मला नाही वाटत की इतक्या वेळाच्या आता रेस्ट लंचात नाही. लंच ब्रेक 20 मिनिटात जेवण संपवा आणि कामाला लागा. फार त्याच्यामध्ये अडकत बसू नका किंवा काही करत बसू नका. पण अगदीच खूप मोठं बर्डन वाटते म्हणून नको, म्हणून तो थोडा सुटसुटीत वेळेत मेन्शन केलाय. 1 ते 2:30 पर्यंत मॅथ्स किंवा बायोचं लेक्चर, नंतर 2:30 ते 4:30 पर्यंत एमसीक्यू, त्या प्रमाणात त्या सब्जेक्टचे, म्हणजे 1 ते 4:30 पर्यंत दुसरा विषय सलग करायचा तुम्हाला. परत एक शॉर्ट ब्रेक आहे 4:30 ते 5 पर्यंतचा, पुन्हा 5 ते 6:30 केमिस्ट्रीचं तिसरं लेक्चर आणि 6:30 ते 8:30 पर्यंत तुम्हाला त्याच्या केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत. तिथं मॅथ्स झाले, तिथं केमिस्ट्रीचे एमसीक्यूचं प्रॅक्टिस आहे. इथं रात्री तुमचं परत 8:30 ते 9:30 जेवणासाठी जास्त वेळ आणि 9:30 ते 11 पर्यंत एक्स्ट्रा प्रॅक्टिस ज्या ज्या सब्जेक्टचं राहिला असेल किंवा ज्यात तुम्हाला ऍडिशन करायचंय. अतिशय सोपं सुटसुटीत आयडियल वेळापत्रक. ऑन अँड ॲव्हरेजली तुम्हाला 2.5 तास 3 तास 2.5 तास 3 तास एका विषयाला सहज मिळतील आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा भरपूर वेळ वापरू शकाल. 11:30 पासून रात्री 12:30 1 पर्यंत अभ्यासाला बसता येईल. सकाळी 4:30 5 ला उठून सकाळी बसता येईल तुम्हाला कुठलाही. जर तुम्हाला सकाळी उठायचा कंटाळा असेल तर तुम्ही रात्री थोडा जास्त वेळ बसा, रात्री नसेल तर सकाळी लवकर उठा, काहीही करा. फक्त तुमच्या ब्रेक जे आहेत ते 3.5-4 तासानंतर 15-20 मिनिटाचे ब्रेक तुमचे ठेवा. 2 जेवणाच्या वेळापेक्षा व्यतिरिक्त कुठलाही एक्सेस टाइम त्याच्यामध्ये घालवू नका. आणि इथं सगळ्यात महत्वाची काळजी काय घ्या की पहिलं मित्रांचं मैत्रिणींचं इंटरॅक्शन थांबवा. 100% पहिलं कम्युनिकेशन सगळं थांबवा. तुमचा सगळ्यात मेजर आता वेळ स्वतःपेक्षा आपल्या बरोबरच्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर चर्चा करण्यात आणि त्या सगळ्या गोष्टीतच जास्त वाया जातोय. आणि मग अनावश्यक काही गोष्टी सोबत आहेतच. मग सोशल मीडिया अतिशय एक्सलंट नंबर 1 ला तुमचे सगळे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, सगळे जेवढे प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण थोडा करत वेळ जातो आणि या सगळ्या वेळामध्ये किती वेळ निघून गेला याचा आपल्याला हिशोब लागत नाही. सध्या मोबाईलचं काम जेवढं गरजेचं आहे तेवढंच डोळ्यासमोर ठेवून कामाला त्याला हात लावा. अदरवाईज तो पहिला बाजूला ठेवून देणं. आणि मी क्लिअर सांगेन 100% तुम्ही जेवढं इंटरॅक्शन बाकीच्यांबरोबरच कमी कराल तेवढं तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकाल. तुम्ही जितकं दुसऱ्यांबरोबर बोलायला वेळ घालवाल तेवढ्या बोलण्याच्या वेळामध्ये तेवढे थॉट वाढत जातात आणि त्या थॉटला दुसऱ्याच्या कोणाचा एखादा बोलण्यातला एखादा वाक्य शब्द हा पण तुम्हाला विचार करायला कारणीभूत लागू शकतो आणि अर्धा 1-1 तास तुमचा त्या शब्दामध्ये जाईल, विचारात जाईल शिकेल. आणि यातनं बाहेर पडायचं काय, एकच साधन काय, डिस्कनेक्ट व्हा. काही फरक पडत नाही तुमच्यामुळे, कुणाचं पडत नाही, त्याच्यामुळं आपलंही काही होत नाही तिथं, अजिबात काही गरज नाही. आणि मी क्लिअर सांगेन, काल पण त्या बॅचमध्ये मुलांना सांगितलं की एखादा मित्र मैत्रीण आपल्या बरोबर बोलताना आपल्याला जर डिसअपॉइंट करत असेल, निगेटिव्ह चर्चा होत असेल आणि काही चुकीच्या गोष्टी आपण बोलत असू तर याला कसली मैत्री म्हणायची. ज्याला आपल्याला एनर्जी देता येत नाही किंवा ज्याच्याकडून आपल्याला एनर्जी घेता येत नाही असा कुठलाही आपला मित्र किंवा मैत्रीण असू शकत नाही. क्लिअर. 100% बोलणारच असाल तर 2-4 मिनिटं बोला, पण इतकं चांगलं बोला की समोरच्याला ऐकून त्याला थोडंसं त्या गोष्टी करण्याची इच्छा व्हावी किंवा त्याच्याकडून असं ऐकायला मिळावं की आपल्याला काहीतरी ऍडिशनल करायची इच्छा व्हावी. असं असेल तरच तो वेळ द्या. अदरवाईज बाकीच्या ऍव्हरेज गप्पांचे दिवस संपले, ते तुम्ही 2-2.5 महिन्यानंतर काय मारायचं ते मारा. आता नाही म्हणजे नाही. मी परत बोलेन, शिस्त लावून घ्यायची असेल तर हे उपयोगी पडणार आहे. नाहीतर मी सांगितलेलं प्रेशर वाटायला लागेल, त्रास वाटायला लागेल, कानाला ऐकायला नको वाटायला लागेल, मग परत मनातल्या मनात काहीतरी कमेंट सुरू व्हायला लागतील तिथं. माझं हे सगळं सांगणं तुम्ही ऐकून बदल करणार आहात या सगळ्या बदलांसाठीच सांगणं आहे. तर या सगळ्या सजेशनला त्या स्टाईलनी ऐका, त्या वेनी ऐका, म्हणजे तुम्हाला या प्रत्येक गोष्टी कळतील.
आयडियल वेळापत्रक बनवू शकतो. खूप चांगला वेळ आहे. 6 तास झोपण्याचे आणि 2 तास तुमच्या बाकीच्या गोष्टीचे. माझा हिशोब उलटा सांगेन तुम्हाला. 6 आवर्स मॅक्सिमम झोपण्याचे आणि 2 तासामध्ये दिवसभराच्या सगळ्या अदर ऍक्टिव्हिटी, दोन्ही वेळचं जेवण, आवरणं, नाश्ता, व्हॉटएव्हर सगळ्यात असलं 8 तास, 24 तासातले 8 तास तुमचे गेले. काही झालं तरी तुम्हाला 14-16 तास तुमच्या हातात पक्के मिळणार आहेत. आणि हे 14-16 तास खूप मोठे आहे. खूप म्हणजे खूप तास. काही गरज 14 तास म्हणजे याच्यात त्या एक्स्ट्रीम लेवल पर्यंत आपण अभ्यास करू शकतो. इतका करू शकतो. तुम्ही फक्त बघा ना, तुमच्या वेळा जायची कारणं शोधा आणि तुमचा टाइम जिथं जाते तिथं. आणि या 2 महिन्यात पालकांनाही विनंती आहे, जे पालक ऐकतात, थोडंसं मुलांना करत असेल तर त्यांना आयसोलेट करा. आणि मला कल्पना आहे की तुम्ही विनाकारण मुलांना कुठल्याही कामात गुंतवत नाही, पण ते करतच नसेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी त्याला गुंतवावं लागतं तिथं. पण जर करत असतील तर त्यांना थोडा फ्रीडम तसा द्या. आणि तुम्ही मुलांनी जेवढे शक्य आहे तेवढ्या ह्या सगळ्या इतर फॅमिलीयर काय गोष्टी ज्या चालल्या त्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा. बॉडी क्लॉक तुम्हाला एका वेगळ्या वेळेवर नेऊ शकतो. मी परत सांगेन की हे 2 महिने तुमच्या पुढच्या भविष्याला इतके प्रचंड बदलणारे असणार आहेत. तुम्ही कल्पना करू शकत नाही इतका मेजर चेंज होईल. कल्पना करू शकत नाही इतका मेजर चेंज. आणि त्याचाच वाईस वर्सा आहे. जर नाही तसं केलं तर कल्पना करू शकत नाही इतकं वर्स्ट होईल. ही दुसरी पण बाजू त्याला सांगतोय. याच गोष्टी पुढे घडणार आहेत 100%. आयदर कल्पनेच्या पलीकडे चांगलं, आयदर कल्पनेच्या पलीकडे वर्स्ट होणार आहे. या दोन्ही गोष्टी बाजू आहेत. मधली याला बाजू नाही. या कोविड सिच्युएशन मध्ये हीच फॅक्ट आहे. मिनिमम पुढचे 2 वर्ष हे सगळं शांत होत नाही. या कोविडमुळे डिस्टर्ब झालेलं सगळ्यात मेजर एज्युकेशन फील्ड डिस्टर्ब झालंय आणि त्याला रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे. कारण कमर्शियल सगळे बिघडल्यामुळे तुमच्यासाठी होणारा शिक्षणाचा खर्च, तुमच्यासाठी कॉलेजेस पण पैसे खर्च करणार आहेत आणि त्या खर्चासाठी पहिल्यांदा पालकांकडून घेणार आहेत. त्या गोष्टीचा देणं घेण्याचा हिशोब डोक्यात ठेवा. सो आपल्या हातात आहे. आपण या चक्रात अडकू नये म्हणून चांगल्यात चांगला मार्ग, सोपा मार्ग, मेहनत जास्त करणं आणि अभ्यासात जास्तीत जास्त प्रयत्न करून मार्कांपुढे जास्तीत जास्त रेश ठेवणं. एवढंच प्रयत्न करत गेला तर सोपं होणार आहे तुम्हाला. बॉडी क्लॉक या स्टाईलनं सेट करावा असं अपेक्षित आहे. याला सपोर्टिव्ह सांगेन. वर्कआउट थोडे दिवस जर करायचं असेल तुमची इच्छा तर नक्की जॉईन व्हा. रिफ्रेश व्हा. स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस कमी होण्यासाठी थोडा फिजिकल एक्सरसाइज, थोडा फिजिकल वर्कआउट पण तुम्हाला उपयोगी पडेल. एक सकाळी मॉर्निंगला आपली 6 वाजता एक ऑनलाईन वर्कआउटची बॅच चालते. त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचा वर्कआउट होतो. एक पाऊण तास, 1 तास व्यायाम केला तर इतके फ्रेश व्हाल, इतके फ्रेश. मी पर्सनली सकाळी 6 वाजता त्या मुलांच्या फॉलोअपसाठी त्या ऑनलाईन बॅचवर आहे. 6ला एक बॅच आहे, 7ला एक बॅच आहे. तुम्ही कधी जॉईन व्हा. तुम्ही एकदा प्रयत्न करा, प्रयोग करा. 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होऊन बघा. एक 8 दिवस, 15 दिवस करा. नंतर नाही गेलं तरी चालेल. इतके फ्रेश व्हाल, सगळा स्ट्रेस रिलीफ होईल. अख्ख्या दिवसभरात तुम्ही इतके फ्रेश होऊन जाल आणि तुम्हाला कुठल्या वेळेस काही काम करायला कुठलं प्रेशर येणार नाही तिथं. आयदर मॉर्निंगच्या 2 बॅचेस किंवा इव्हिनिंगला 4 वाजता बॅच आहे. कुठल्याही बॅचला तुम्ही जॉईन व्हा. माझं स्ट्रॉंग सजेशन आहे. आता कंपल्शन करू शकत नाही म्हणून स्ट्रॉंग सजेशन बोलतोय की तुम्ही वर्कआउटला सुरुवात करा. एकमेव तुम्हाला मार्ग, नॉन अकॅडमिक ऍक्टिव्हिटी आपल्या अशा कराव्यात की जिथं आपला इंटरेस्ट आपण काम केलं तिथं आपण त्या प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. फिजिकल गोष्टीमध्ये जसं काही गोष्टींचं एन्झाईम सिक्रेशन्स होणं महत्वाचं. ज्या एन्झाईम सिक्रेट झाल्यानंतर आपल्याला जसं कुठं ना कुठं एक्साइटमेंट मिळते, होते, तशा टाईप मध्येच तुम्हाला वर्कआउट केल्यानंतर 100% एक्साइटमेंट होणार आहे. बॉडी तुमची सपोर्ट करायला लागेल. फ्रेश होणं महत्वाचं आहे. आता सगळं साचलंय मनात ना, ते बाहेर पडण्यासाठी तुम्हाला फ्रेश व्हायला पाहिजे. फ्रेश हे जसं मी आता बोलतोय आणि एखाद्याला खूप मनापासून ते पटत असेल, आवडत असेल, 100% तुमच्यामध्ये कुठं ना कुठेतरी काहीतरी सिक्रेट झालं, ते काही एन्झाईम सिक्रेट झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी ते स्पिरिट आणि उत्साह वाढलाय, तो आतून फील होतोय, 100% फील होतोय. सेम ती गोष्ट आहे ना, अशीच टाईप मध्ये आपल्याला गोष्ट ऍडिशनली आपल्याला आणावी लागेल, ज्यामुळे आपल्याला ते काम करायला आपण बूस्ट मिळेल आणि आपण सपोर्ट मध्ये जाऊ शकू. तिथं अशा ऍक्टिव्हिटी करा. अशी ऍक्टिव्हिटी करा की ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला एनर्जी देतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतील. म्हणून त्यातली एक मेजर ऍक्टिव्हिटी मी सांगितलं ती वर्कआउटची. नेक्स्ट तुम्हाला काय सांग ह्याच्यात लिहिलंय का हा बघ लिहिलं एक्सरसाइजचं रिव्हिजन ऑफ फॉर्म्युला रिएक्शन कुठे एक्सरसाइज? अरे आता मला आवाज येतोय. ह्याच्यात एक्सरसाइज दिलेलं नाही, पण त्याच्यामध्ये तू येऊ शकतो. 6 वाजता तुम्हाला सकाळी तुम्हाला व्यायाम करता येऊ शकेल. 6 ते 7 त्यासाठी 5:30 ला उठावं लागेल. 5:30 ला उठलात, 6 वाजेपर्यंत आवरला तर 6 ते 7 व्यायाम करा आणि 7 ते 7:45 पर्यंत आवरावरी करा सगळी. 7:45 पर्यंत आवरले की 8 वाजता तुमच्या लेक्चरला स्टार्ट करा. सहज जमणार आहे. ठरवलं की सहज जमणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. जिथं आता 6 वाजता तुमची उठायची वेळ दिली
ती 6 वाजताची उठायची वेळ फक्त 5:30ला करावी लागेल तुम्हाला. 5:30ला गेलं की 6 ते 7 तुम्ही पक्का व्यायाम करू शकाल आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला सहज जमणार आहे. ठरवलं की सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, नेक्स्ट. कन्सिस्टन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय सातत्य टिकवायचंय. येस सर, नेक्स्ट. त्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला त्या स्पेसिफिक वेनी बोललोय की कुठल्या कुठल्या गोष्टीत काम तुम्हाला करायचंय. तर लेक्चर्स, फॉलोअप, सेल्फ स्टडी, एक्झाम हे तुमचं प्रत्येक वेळेस तुम्हाला जपलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीची कन्सिस्टन्सी ठेवा. 4 गोष्टी तुम्हाला रेग्युलर आहेत. एक तर पहिली गोष्ट 100% सगळे लेक्चर अटेंड करणं. नंबर 2 सगळे फॉलोअप्स प्रॉपर देणं. नंबर 3 तुमचा सेल्फ स्टडी जो सगळ्या वर्किंगचा भाग आहे. कुणाला सबमिट करायचं हे डोक्यातनं काढा. मला करायचं हा त्यातला महत्वाचा भाग आहे तो. आणि एक्झाम बाय डिफॉल्ट एक्झामला बसणं. काहीही झालं तरी कुठलीही सण एक्झाम तुम्ही बुडवू नका यानंतरची. भले असंही घडलं असेल की एका वीक मध्ये त्या आठवड्यामध्ये तुमचा अभ्यास निम्मा झालाय, 2 दिवस 3 दिवस चांगला झाला, 2-3 दिवस झाला नाही, तरी पण परीक्षेला बसा. एखाद्या आठवड्यात असं घडलं असेल की मेडिकली काही प्रॉब्लेममुळे तुमचा अभ्यास बुडला असेल, तरी पण परीक्षेला बसा. यानंतरची कुठलीही परीक्षा मिस करू नका, एवढं मात्र स्ट्रॉंग सांगेन. कुठलीही एक्झाम मिस करू नका. यानंतरची कुठलीही एक्झाम काही झालं तरी मिस करू नका. तुम्हाला त्याचा आउटकम हा निश्चित मिळणार आहे. परीक्षेची सातत्य टिकवणं खूप गरजेचं असणार आहे. नेक्स्ट. एक्झाम्स किती किती होणार आहेत, काय काय होणार आहेत, त्याच्यामध्ये ऍव्हरेज वीकली टेस्ट 7 आहेत, क्युम्युलेटिव्ह टेस्ट 6 आहेत आणि मिनिमम फुल लेंथच्या 9 टेस्ट आहेत. आणि जर ड्युरेशन वाढलं तर निश्चित ह्या सगळ्या टेस्टचा पण नंबर्स वाढतील तसे. नेक्स्ट. परफॉर्मन्स टार्गेटमध्ये कशाप्रमाणे पुढे जाऊ शकतो हे मगाशी बोललो, तोच हा प्लॅटफॉर्म आहे. फक्त स्लाइड थोडी पुढे आली. त्याच्यामध्ये 120 मार्कांवर 157 मार्कांवर जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. हे ज्या प्रोग्राम मगाशी ठरलाय त्याप्रमाणे फॉलो करत जायचंय आणि थोडे मार्कांमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. नेक्स्ट. एक स्पेसिफिक गोष्टीवर मी नक्की बोलणार आहे. त्याच्यातला लास्ट क्लोजिंगला ते बोलेन. स्कॉलरशिप बेस्ड एज्युकेशन. मी सुरुवात ज्याच्यापासून केली होती त्या गोष्टीवर परत एकदा समोर तसं येईल की तुम्ही काम करताना ज्या गोष्टी आपल्या ठरल्यात तशा पद्धतीने ऍक्च्युली नॅशनल लेवल आपण काही स्कॉलरशिपसाठी प्लॅनिंग डोळ्यासमोर ठेवलं होतं. नॅशनल लेवलला काही युनिव्हर्सिटीज बरोबर, काही कॉलेज बरोबर आपण डिस्कशन केलं होतं की आमच्या मुलांना तुमच्याकडे काही स्कॉलरशिप मिळतील का, जेईला मार्क कमी पडले किंवा तुमच्याकडे असं काही वेगळा प्लॅटफॉर्म आहे का की जिथं स्कॉलरशिप मिळतील. अशा जवळपास 5 ते 7 युनिव्हर्सिटीज बरोबर बोलणं झालंय. त्यांच्याबरोबर आपण टायअप करतोय किंवा त्यांच्याबरोबर आपण एमओयू करतोय की त्या युनिव्हर्सिटीज आपल्याकडच्या मुलांना मॅक्सिमम स्कॉलरशिप देतील. त्यांची स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करून किंवा आयदर बाकीच्या ज्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याला स्पेसिफिक आपल्या मुलांसाठी वेगळा क्रायटेरिया लावतील आणि त्या क्रायटेरियात लावून तुम्हाला स्कॉलरशिप देतील. अशा जवळपास 5-6 युनिव्हर्सिटीवर बोलणं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अजून तशी फेज नाही. महाराष्ट्रात जवळपास एक 8-9 कॉलेजशी बोललोय पण त्यांचा अजून त्या फॉर्मेशन क्लिअर नाहीत की आम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये कसं उतरायचं आहे ते. ऑटोनॉमस कॉलेजेस आणि ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज हा प्लॅटफॉर्म देऊ शकतात, बाकी कुठलेही इतर कॉलेज नाही. अंडर युनिव्हर्सिटी कॉलेज हा प्लॅटफॉर्म देऊ शकत नाहीत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऑटोनॉमस असेल तर हा प्लॅटफॉर्म देऊ शकतो. तर अशा काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीची समोर नाव आहेत, ते सगळे मी वाचत नाहीत. यांच्याबरोबर आपण टाईप जवळपास फिक्स केलेले आहेत आणि एमओयू करून त्यांच्याकडून काही कोर्सेससाठी आपण स्कॉलरशिप घेतोय. त्याचे डिटेल तुम्हाला हळूहळू द्यायला सगळी सुरुवात त्याच्यात होईल. तिथं रिलेटेड अजून तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत म्हणजे कुठल्या याच्यातल्या की आपण शेवटच्या टप्प्यात काय करायचं. मग माझं पालकांना एक मेजर सांगणं आहे की तुम्हाला यानंतर मी परत एक मीटिंग कंडक्ट करणार ती ऍडमिशन प्रोसेसची. सीईटीच्या परीक्षेच्या तारखा काढल्यानंतर आपण ऍडमिशन प्रोसेसची एक मीटिंग कंडक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये स्पेशली सीईटीच्या मार्कांवर कसं ऍडमिशन पुढे करायचं असतं आणि काय काय होतं यासाठी काय काय लागणार आहे तुम्हाला क्लिअर होईल. येणाऱ्या 2 दिवसात तुम्हाला पहिली गोष्ट पॅरेंटनी पहिली गोष्ट काय करा की येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला शेअर केली ग्रुपवर. कोणकोणते डॉक्युमेंट ऍडमिशन लागतात याची यादी ती शेअर केली जाईल. तुम्ही ती यादी आठवणीनं बघा आणि येणाऱ्या पुढच्या 2 महिन्यामध्ये ते सगळे कागदपत्र आपल्या मुलांचे आहेत का तुमच्याकडे खात्री करा, कारण ते असणं गरजेचं. त्याशिवाय ऍडमिशन प्रक्रियेत उतरता येणार नाही. सो जसं मुलांसाठी हे काम चालू आहे, 2 महिने मुलं हा अभ्यासावर जसं फोकस करतील तसं तुम्ही पालकांनी कुठल्या गोष्टीवर फोकस करा, तर एस्पेशली डॉक्युमेंटेशनवर फोकस करा. नंबर 2 काही एज्युकेशनच्या काही बेसिक गोष्टी आहेत तशा कोणत्या की वेगवेगळ्या ठिकाणी लोन प्रपोजल्स बऱ्याच ठिकाणी असतात. या लोन प्रपोजल्स मध्ये एज्युकेशन लोन्स असतात, तर तुम्ही त्या पण गोष्टींची जाणीव माहिती करून घेण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी काही शेड्यूल बँका देत आहेत, काही फायनान्स कंपन्या पण देत आहेत. मिनिमम इंटरेस्ट रेटमध्ये चांगल्या फायनान्स कंपन्या पण देतात. आपण त्या माहिती न घेतल्यामुळे कळत नाही. त्यामुळे तुम्ही त्या पण टप्प्यावर जायचा प्रयत्न करा की फायनान्स काही तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो का, लोनचा सपोर्ट काही होऊ शकतो का आणि त्याप्रमाणे मुलांच्या मध्ये काही गोष्टीवर वर्किंग तुम्हाला करता येऊ शकेल का, मुलांच्या ऍडमिशन प्रोसेसवर काही करता येऊ शकेल का, म्हणजे डॉक्युमेंट आहेत. दुसरी गोष्ट मी स्टुडंटला तुम्हाला येत्या 3-4 दिवसामध्ये गेल्या वर्षीचे काही कट ऑफ शेअर करेन, प्रत्येक याच्यासाठीचे कट ऑफ शेअर करेन की कुठल्या
कॉलेजला किती मार्कांना कसे कसे आपापल्या कॅटेगरीनुसार कट ऑफ लागलेत त्याची यादी तुम्ही बघितलं तर मध्ये आधी ती पण थोडी बघून ठेवा, म्हणजे तुम्हाला अंदाज होऊ शकेल की मला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी काय फेजमध्ये मी किती वर्किंग करायला पाहिजे किंवा किती स्कोरिंग पर्यंत जायला पाहिजे. आणि पालकांनाही तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होईल. पुढच्या वर्किंग मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट ठरवायची ह्या 2-3 महिन्यामध्ये की तुमचे इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स आहेत, हे 2-3 ऑप्शन डोक्यात ठेवा. मिनिमम 2-3 ऑप्शन डोक्यात ठेवा की जे ऍडमिशन प्रक्रियेसाठी आपल्याला अतिशय महत्वाचे असणार आहेत. आणि त्याच्यावर मला स्पेशल 1 तास 1.5 तासाचा वेगळा सेशन घ्यावा लागणार आहे. जसं आता डेरे सर फॉर्म भरून घेतात तसं सगळ्यात शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमचे ऍडमिशन प्रोसेसचे फॉर्म भरणं आणि ऍडमिशनचे ऑप्शन टाकून कॉलेज तुम्हाला अलॉट होईपर्यंत इन्स्टिट्यूट तुमच्या सोबत असणार आहे. म्हणजे मिनिमम 3-3.5 महिने नव्हे 4 महिने तुम्हाला अजून इन्स्टिट्यूटच्या बरोबर कनेक्टिव्हिटीचा संधी आहे तिथं. पुढचे 4 महिने संधी आहे आणि ती घेण्याशिवाय पर्याय नाही. कारण गेल्या वर्षीपर्यंत ऑफलाईन प्रोसेस होती ऍडमिशनची, त्याच्या अगोदरच्या वर्षीपर्यंत सोपं होतं, पण ऑनलाईनच ऍडमिशन प्रक्रिया सगळी झाली. विदाउट इन्फॉर्मेशन आणि राईट इन्फॉर्मेशन शिवाय ऍडमिशन प्रोसेस मध्ये गेला तर खूप चुका गेल्या वर्षी मुलांच्या झाल्या, ज्यांनी स्वतः डोकं चालवून काही केलेलं आहे. यंदा ती चूक कोणी करू नये याची काळजी आम्ही घेऊन तुम्हाला सांगत राहणार आहे की फॉर्म कसा भरायचा, ऑप्शन कसे भरायचे, सीट अलॉट झाल्यानंतर काय करायचं, ती सीट घ्यायची का सेकंड राऊंडला जायचं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. या सगळ्याचं स्पेशल सेशन्स मी एक्झामच्या लास्ट फेज मध्ये घेणार आहे की जिथे तुम्हाला ऍडमिशन प्रक्रिया अख्खी समजून जाईल. आणि मीन वाईल या मधल्या कालावधीमध्ये पालकांनी कागदपत्रांची तयारी करावी आणि आर्थिक गोष्टींच्या नियोजनाला लागावं की जिथं मुलांना त्या कॉलेजच्या ठिकाणी फीजला अपेक्षित येतं. आता ज्या मुलांचं पॅरेंट बरोबर कम्युनिकेशन चांगलं आहे, आता या सेशनला जे पालक ऑलरेडी आता ऐकतायत त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट की तुम्ही ऑलरेडी मुलांबरोबर कनेक्टेड आहेत. पण ज्या मुलांचे पालक आता ऐकत नाहीत आणि जी मुलं आता कॉन्स्टंट सगळ्या फेज मध्ये तिथं, या मुलांना सजेशन आहे की तुम्ही तुमच्या पालकांबरोबर तुमच्या ऍडमिशन प्रोसेसच्या 2-3 ऑप्शनवर बोलून ठेवा. आत्तापासून बोलून ठेवा. आपण गप्प राहतो, कम्युनिकेशन चांगलं नसतं, डिस्कशन्स होत नाही आणि ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये मग तुम्ही पळापळी करायला लावाल तिथं. त्यामुळे तुम्ही आताच पालकांशी बोला की मला इतके मार्क पडले तर ह्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल, एवढे पडले तर या ठिकाणी मिळेल, इतके पडले तर या ठिकाणी मिळेल. लोएस्ट पासून हायेस्ट पर्यंत तुमचे मिनिमम 3 ऑप्शन्स पालकांना सांगून ठेवा आणि त्याप्रमाणे पालकांना त्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन द्या. मग त्याच्या फीस पालकांना कळतील. हॉस्टेल आहे, मेस आहे, ट्युशन फीज आहेत, असे बरेच गोष्टी आहेत तिथं. आता ऑलरेडी जी मुलं कॅटेगरी कास्टमध्ये त्यांच्यासाठी पण वेगळ्या ऑप्शनचा विचार तुम्ही करून ठेवा तिथं. म्हणजे तुम्हाला खर्चाचं नियोजन नाही केलं तरी ऍडमिशन प्रोसेसचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना खर्च पण आहे प्रोसेस पण ऍडमिशनची, ह्याने दोन्हीसाठी पालकांना तुम्हाला बोलावं लागणारच आहे तिथं. ओपनच्या स्टुडंटला इकॉनॉमिकल बॅकवर्ड असेल म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये असेल तर त्याच्यासाठी आता तुम्हाला स्कॉलरशिप येईल. बाकी जनरल कॅटेगरीला ऍज इट इज फी भरावी लागेल. ओबीसीला 50% फी माफ असते, एससी एसटीला फी माफ आहे, डीटी एनटी 1, 2, 3 वगैरे त्यांना त्या प्रमाणात फीज माफ आहेत. काही जर क्रिमी लेअर मध्ये असतील तर मात्र फीज माफ नाही. ते सगळं जाणून घ्या, माहिती करून घ्या. पुढच्या 2 महिन्यामध्ये पॅरेंटनी आपल्या मुलांच्या ऍडमिशन प्रोसेसच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत तेवढ्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. यासाठी स्पेशल पर्सन अलॉट केलेले ते म्हणजे डेरे सर आहेत. डेरे सरांकडे त्या सगळ्या गोष्टींचे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन आहेत. TFW स्कीम आहे, ट्युशन फी विवर स्कीम आहे की दरवर्षी ती मुलांच्या ऍडमिशन प्रोसेससाठी डिक्लेअर होणारी स्कीम असते. 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी कॉलेजचे ऍडमिशन होतात. हे हार्डली 2 किंवा 3 हजारात ऍडमिशन होऊ शकतात. 3 जागा, प्रत्येक ब्रँचच्या 3 जागा ह्या कंपल्सरी TFWS म्हणून भरल्या जातात आणि त्याची वेगळी मेरिट लिस्ट लागते. त्यामुळे आपण जर 8 लाखापेक्षा आत असू आणि तसा तहसीलदाराचा दाखला तुमच्याकडे असेल तर या तुमच्या दाखल्याच्या आधारावर मुलांना TFWS स्कीम मधून ऍडमिशन घेता येऊ शकेल. त्याचे अपडेट्स तुम्ही तुमच्याकडे ठेवा. ऐन वेळेस आम्ही विचारतो TFWS काही डॉक्युमेंट आहेत का, मग त्यावेळेस कळतं की असं काय होतं का, माहित नाही का, काहीच नाही. क्रिमी लेअर्स मध्ये तुमचे दाखले ते महत्वाचे असणार आहेत. त्याच्याबरोबर 100% तुम्हाला उत्पन्नाच्या बेसिक काय दाखल्यांबरोबर ती गोष्ट महत्वाची आहे. कास्ट व्हॅलिडिटी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला बाय डिफॉल्ट तिथं स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहे. ती जर नसेल तर परत तो प्रॉब्लेम आहे. तो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कास्ट व्हॅलिडिटीचा आहे. त्याला खूप वेळ लागू शकतो. ज्यांचे अपडेट नाही त्यांनी करून घ्या. आता या सगळ्या लॉकडाऊन किंवा जेव्हा जशी संधी मिळेल तसं त्याच्या प्रोसेसमध्ये ते उतरा, म्हणजे कुठेही आपण टेक्निकल अडचणीत मुलांची येऊ नये ह्याची काळजी पालकांनी घ्या. एवढा त्यातनं भाग सांगेन. 1-2-3 स्लाइड्स आहेत, मग आपण क्लोज करूया. तुमच्या काही शंका असतील तर आपण बघता येऊ शकेल. येस सर, नेक्स्ट. दिशाचं एक नवीन युनिटमध्ये आपण पाऊल टाकतोय. मागच्या आठवड्यामध्ये एक चांगली बातमी द्यायला नक्कीच मला आवडेल की दिशाच्या पॅरामेडिकल युनिट आपण सुरू करतोय आणि काही सर्टिफिकेट कोर्सेस आणि काही डिप्लोमा कोर्सेसच्या परमिशन आपल्याला मिळाल्या आहेत. तुमचा 12वीचा निकाल लागल्यानंतर त्याचे कोर्सेस सुरू होणार आहेत. 1 इयरचे सध्या कोर्सेसच्या परमिशन्स आहेत. डिप्लोमा 12वी नंतर पण 1 वर्षाचा आणि पण त्याची 100% प्लेसमेंट गॅरंटी, म्हणजे अगदी त्या प्लेसमेंट पण 15,000 18,000 पासून पुढच्या पगाराच्या प्लेसमेंट आहेत.
1 इयर सर्टिफाईड आणि 1 इयर डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्याचे डिटेल्स जेव्हा कोर्स सुरू होतील किंवा अपडेट सगळे तयार होतील तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन. जस्ट एक चांगली गोष्ट आपण सुरू केली की ज्याच्यामध्ये ऍव्हरेज जी मुलं आहेत त्यांना म्हणजे बेसिक सजेशन की नॉर्मल BSc वगैरे करून परत 3-3 वर्ष घालवण्यापेक्षा असे काही शॉर्ट टर्म कोर्सेस करा की ज्या कोर्समधून आपण लगेच कुठेतरी प्लेस होऊ शकू आणि मग तुम्हाला एज्युकेशन एक्सटर्नल घ्यायचं असेल तर घ्या. पण पहिलं आता हे करणं गरजेचं आहे. त्या पॅरामेडिकल हा बायोच्या मुलांसाठी अतिशय उत्तम ऑप्शन की जो पुढच्या 3 वर्षामध्ये 100% याला सगळी गरज लागणार आहे. 3 ते 5 वर्ष हे पॅरामेडिकल सेक्टरची मेजर गरज गॅरंटेड लागणार आहे. त्यामुळं सपोर्टिव्ह स्टाफ म्हणजे एक वेळ डॉक्टर ऍडजस्ट होत होते पण पॅरामेडिकल स्टाफ ऍडजस्ट होत नव्हता. अशी परिस्थिती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये होती आणि आता तशी संधी पण तशी नक्की असणार आहे. इव्हन PCM असणाऱ्या मुलांसाठी सुद्धा पॅरामेडिकलचे काही कोर्सेस आहेत. असं नाही की बायोच पाहिजे, त्यांना पण ते कोर्सेस तसे तुम्ही ती इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला ती करिअरची संधी ओपन होऊ शकेल तशी. येस, नेक्स्ट. करिअर प्लॅनिंग बद्दलचं मला सांगायचं होतं तेच मी आता तुम्हाला बोललो की 3 ते 5 ऑप्शन्सवर तुम्ही काही गोष्टी काढून ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं. याच्यात मी बोललो ते विद्यार्थ्यांनी काय काम करायचं, अभ्यासाबरोबर फक्त तुमच्या मिनिमम 3 ब्रांचेस ठरवा आणि कुठल्या मार्काने तुम्हाला ऍडमिशन कुठून मिळू शकतं एवढं फक्त पालकांच्या कानावर घालून ठेवा. एवढंच काम मुलांनी करा. पालकांनी काय काम करायचंय की मुलांकडून ही सगळी माहिती घ्यायची की कुठं कुठे याला ऍडमिशन मिळू शकतं, आता सध्या स्टेटस काय त्याच्यावर एकदा ठरवायचं आणि किती मार्क वाढेल त्याच्यावर. समजा एखाद्या मुलाला आता 70 मार्क आहेत, एखाद्याला 100 मार्क आहेत, एखाद्याला 130 मार्क आहेत. हे आत्ताचे असणारे मार्क तुम्ही कम्पेअर करा कशाला, तुमच्या लास्ट इयरच्या कट ऑफला. आत्ता असणारे मार्क मी म्हणतोय हे लास्ट इयरच्या कट ऑफला कम्पेअर करा. नंबर 2 कम्पॅरिझन करायसाठी जेव्हा पूर्ण क्रॅश कोर्स संपेल आणि क्रॅश कोर्स होऊन शेवटच्या ज्या 9 टेस्ट होतील त्या 9 टेस्ट मधून येणारे ऍव्हरेज मार्क काढा आणि तेव्हा एकदा तुम्ही त्याचा ऑप्शन B हा कम्पेअर करा आणि फायनल ऍक्च्युअली जेव्हा एक्झाम होईल तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली परिस्थिती कळेल. पण हे 3 गोष्टी तुम्हाला त्यांचे स्टेटस चेक करण्यासाठी असणार आहेत. त्यामुळे पहिल्या 2 गोष्टी जर आपण आत्ताच करून ठेवल्या तर तुमची भविष्यातली बरीचशी चिंता मिटेल. आणि त्याच्यात काय लागणार आहे पालकांनी सांगितलं, डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तुमच्या इकॉनॉमिकल ऍडजस्टमेंटचं सगळं नियोजन करा. पैसे कसे वाचवता येतात हे पण तुम्ही आधी प्लॅन केलं तर ठरू शकतं. आधी जर त्याच्यावर विचार केला नाही आणि तुम्हाला असं वाटलं की नाही माझ्याकडे व्यवस्था आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचे जास्त पैसे खर्च होणार. पण आतापासून माहिती करून घेतली तर तेच पैसे तुमचे वाचू शकतात. पैसे वाचवण्यासाठी तुम्ही व्यवस्था करून घ्या, माहिती करून घ्या आणि ती पैसे वाचवण्याची आत्ताची गरज मला तुम्हाला वेगळी काही सांगाल तिथं निश्चित नकोय. यस, नेक्स्ट. महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत याच्यावर मी तुम्हाला जे बोलणार होतो ते आज न बोलता मी ऍडमिशन प्रक्रियेच्या टप्प्यात बोलणार आहे की कुठं कुठं तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकणार आहेत, कुठं कुठं स्कॉलरशिप मिळू शकणार आहेत आणि या सगळ्या कॉलेजचे कट ऑफ काय आहेत. मागच्या 2 वर्षात आपण मध्ये आधी ह्या सगळ्या कॉलेजवर बोललोय, नावांवर बोललोय, पण ते सारखं विसरून जातं. पुन्हा रिवाइज करायला आपल्याला पाहिजे. BE डिग्री आणि BTech डिग्री ह्या 2 डिग्री मधला फरक, कुठल्या कॉलेजला गेलो की BTech डिग्री आहे, ऑटोनॉमस कॉलेजचं महत्व काय आणि अंडर युनिव्हर्सिटी कॉलेजचं महत्व काय हे कळणं पण महत्वाचं आहे. हे आपण शेवटच्या ऍडमिशन प्रोसेसच्या त्या टप्प्यांमध्ये बोलणार आहे की नक्की अंडर युनिव्हर्सिटी कॉलेजचा फायदा काय होऊ शकतो आणि काय तोटा होतो आणि ऑटोनॉमस कॉलेजचा फायदा काय आणि त्याच्यात काही तोटा आहे का, प्लेसमेंटच्या दृष्टीने कुठली कॉलेजेसचा स्टेटस चांगला राहतो आणि मॅक्सिमम कुठं आपण पॅकेज म्हणूया कॅम्पस प्लेसमेंट्स आहेत ह्या कुठेची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि जिथं कमी खर्चामध्ये या सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटी आहेत या सगळ्यावर आपण ऍडमिशन प्रोसेस टप्प्यावर बोलणार आहे. त्यामुळे मी आता ह्या सगळ्या कुठल्याही स्लाइडवर वेळ घालवणार नाहीये. एवढाच त्यातला भाग आपण लास्टच्या फेजमध्ये ते बघू. हे कधी, ज्यावेळेस एक्झामचा आयदर क्लोजिंगचा जेव्हा पिरियड असेल त्यावेळेस आपण त्या सगळ्या गोष्टी बोलणार आहे. येस, बस एवढंच मला तुम्हाला या सगळ्यातनं सांगायचं होतं. 1-2 वाक्य सांगेन, तुमच्या शंका असेल तर ते आपण बघू. मुलांना पुन्हा एकदा शेवटचं सांगणं, काहीही झालं तरी बाळांनो प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपण चेंज ओव्हर म्हणतो ना, एखाद्या गोष्टीला पूर्ण अख्खाचे अख्खे बदलणारे, असे सगळे हे अख्खे बदलणारे दिवस आहेत आणि हे सगळे बदलणारे दिवस तुमच्या स्वतःला नव्हे तर पालकांच्या पुढच्या 4-5 वर्षाच्या चॅलेंजला बदलणारे दिवस आहेत. अजून पण ऐकून घ्या शांतपणे, गडबड करू नका लगेच पळायची तिथे. थोडंसं ऐकून घ्या काय तिथं की पुढचे 4-5 वर्ष या 2 वर्षातल्या कोरोनामुळे जी काही आर्थिक परिस्थिती बिघडली, जी काही घरातली परिस्थिती बिघडली याच्यातलं अगदी प्रत्येक बारकावा तुम्हाला माहित नसेल पण ओव्हरऑल एक ऑब्झर्वेशन तर तुम्हाला काही गोष्टी कळत असतील तिथं. आणि बिघडलेली परिस्थिती पुन्हा पूर्वतळावर येण्यासाठी मिनिमम 3 ते 5 वर्ष लागणार आहेत, त्याशिवाय होणार नाही. आपली किती जरी धडपड असली, मला जरी किती वाटत असलं तरी जोपर्यंत ओव्हरऑल मार्केट बदलत नाही तोपर्यंत आपण बदलू शकत नाही. हे सत्य आहे तिथं. त्यामुळे ही इकॉनॉमीच डिस्टर्ब झाली आहे, ती सेटल व्हायलाच मिनिमम 3 वर्ष लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा आर्थिक स्तर सेटल व्हायला 3 वर्ष लागणार आहेत की जोपर्यंत तुमचं पुढे इंजिनिअरिंग जवळपास संपत आला असेल तिथं. 4थ्या वर्षाला तुमच्या हातात एक प्लेसमेंट असणार आहे. काय घडणार आहे, थोडी मेहनत जर चांगली केली तर काय घडू शकतं लक्षात घ्या.
अतिशय ह्या 60-70 दिवसात प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी व्यवस्थित काम केलं तर 100% तुम्ही टॉप महाराष्ट्रातल्या कॉलेज जाल. जितक्या टॉप कॉलेज जाल त्याचा फायदा तुम्हाला असणार आहे की त्या कॉलेजला गेल्यानंतर तिथं 3-4 वर्ष तुम्ही नक्की प्रयत्न करत राहाल आणि शेवटच्या वर्षामध्ये कॉलेजमधून प्लेसमेंट ज्या होतील, कॅम्पस प्लेसमेंट होतील, एवढ्याच प्लेसमेंट भविष्यात पुढे व्हायची शक्यता आहे. यानंतर कंपन्या मार्केटमधून मुलं घेणार नाहीत. मार्केटमधून बाहेर पडलेली मुलं अशा मुलांना नोकरी मिळायची शक्यता 5-6 वर्षात खूप कमी आहे. सिलेक्टेडच मुलांना घेतील कारण त्यांची तेवढीच गरज लागणार आहे आणि ती गरज कुठून फुलफिल होणार आहे, या टॉप कॉलेजमधून फुलफिल होणार आहे. मग आजच आपल्याला पुढचा धोका कळू देत, परत दारोदारी सर्टिफिकेट घेऊन फिरायचं का आत्ताच आपण आपली जागा सिक्युअर करून ठेवायची. उद्याचं तुमचं ऍडमिशन फक्त कॉलेजचं ऍडमिशन होणार नाही, तुमच्या अख्ख्या जगण्याचं ऍडमिशन होणार आहे. तुमच्या अख्ख्या करिअरचं ऍडमिशन होणार आहे की जिथं तुम्ही गेला तर गॅरंटेड तुम्हाला तुमची भविष्यात नोकरी लागायची जागा पक्की होऊन जाणार आहे आणि त्या जागेवर तुम्हाला परत कुठल्या गोष्टीची काळजी पडणार नाही, तुम्हालाच नाही आणि पालकांना त्याहून नाही. नाहीतर उद्या पैसे खर्च करावे लागतील ऍडमिशनसाठी, 4 वर्षांनंतर डिग्री झाल्यानंतर परत नोकरी लागायसाठी पैसे खर्च करावे लागतील, परत तुमचा अख्खा संसार उभं करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. असे 2-2, 3-3 खर्च मोठे आवासून पालकांसमोर उभे राहतील. याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे. तेवढे मॅच्युअर तुम्ही सगळे आहात इथं. सो सजेशन स्ट्रॉंगली बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कुठल्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका आणि अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. अजून पण मी साधा हिशोब सांगितला, अजूनही वेळ गेलेली नाही. मिनिमम 25 पासून मॅक्सिमम 75 मार्क वाढण्याचे दिवस आपल्या हातात आहेत आणि तेवढी ताकद आणि धमक तुमच्या प्रत्येकाच्या हातात. दुर्दैवाने फक्त ते झाकलं गेले आणि कुणीतरी पेटवायची आणि तुम्हाला ऍक्टिव्ह करायची वाट बघताय. हेच फक्त पहिले डोक्यातनं काढा. कुणावरही डिपेंड राहायचं नाही. हे टीचर पाहिजे, ते टीचर पाहिजे, यांनी शिकवलं, त्यांनी शिकवलं, घरात अभ्यासाला वातावरण तयार झालं, खूप लवकर उठलो तर, खूप वेळ अभ्यासाला बसलो तर, असलं काही नाही. सगळ्या डिपेंडेबिलिटी सगळ्या फेकून द्या. तुम्ही स्वतः एकटे आता मी जे करेन ते सगळं मला करून दाखवायचंय, अशा भूमिकेत कामाला लागा. बघा तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसतोय की नाही. व्हिज्युअलाइज करा, प्रत्येक सेकंड आज व्हिज्युअलाइज करा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला उद्याचा अख्खा दिवस दिसला पाहिजे आणि तो जर तुम्हाला दिसलेला दिवस तुम्ही कागदावर लिहून ठेवलात आणि कामाला लागलात ना, काहीही प्रॉब्लेम नाही होणार. फक्त आपला उद्याचा दिवस बघा, उद्याचं भविष्य बघा आणि ते ऑन पेपर लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम होत नाही. 5:30 सकाळी उठा म्हणलं तर प्रत्येकाला डोक्यात पोटात गोळा आल्यासारखं होतंय. का उठू शकत नाही आपण? असं काय मोठं काय 5:30 म्हणजे पहाटेची काय 2-2:30ची वेळ सांगितली का? काय होऊ शकत नाही. इतकं पण आपल्याला आपली जाणीव येत नाही की आपल्यासाठी मला करायचंय, मग का होऊ शकत नाही? होऊ शकतं 100%. तो 5:30 ला उठणं म्हणजे काय फार महाभयंकर गोष्ट नाही. 3-3 तास 4-4 तास एका सब्जेक्टवर बसायचंय म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. सब्जेक्ट कसा ऐकून घ्यायचा, माझं अनालिसिस मला करायचंय. तुमच्यासाठी सगळं करा ना. आजपर्यंत ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांना सांगतो की तुम्ही सांगणाऱ्यांचा ऐकून अभ्यास करत होता. तुमच्या मनाचा ऐकून कधीच नाही केलं, म्हणून तुमचा अभ्यास झाला नाही. रिपीट करेन वाक्य. आजपर्यंत जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा अभ्यास झाला नाही, याचं कारण तुम्ही दुसऱ्यांचा ऐकून अभ्यास करत होतात, तुमच्या मनाने करत नव्हतात. आता जर दुसऱ्यांचं ऐकूनच परत वागायला लागाल तर परत परत अभ्यास होणार नाही. पण जर तुमच्या स्वतःचं मनाचं ऐकून जर तुम्ही अभ्यासाला लागलात तर 100% अभ्यास होणार आहे. स्टार्ट घ्या, सुरू करा. यश तुमची वाट बघते, भविष्य तुमची वाट बघते, करिअर तुमची वाट बघते. बाळांनो थांबू नका. सिच्युएशन साधी नाहीये, सोपी नाहीये. बिघडलेल्या परिस्थितीला सावरायचे हे दिवस आहेत आणि आपल्या घरातल्या सगळ्या जाणीवांना कंट्रोल करायचे हे दिवस आहेत. तुम्ही पॅरेंटला काही देऊ शकत नाही आता, पण मिनिमम एवढं तरी काम करून एवढं तरी त्यांना एक एनर्जी द्या आणि थोडंसं त्यांना हे थोडं तरी त्यांचा कुठतरी भार हलका करा उद्याच्या तुमच्या ऍडमिशन्स. आणि मला वाटतं की एवढ्या सगळ्या शब्दातनं खरंच ज्याला आपल्या आईबापाचं कळतं, जाणीव आहे आणि कुठेतरी सेन्स आहे, खरंच प्रेम आणि इमोशन्स आहेत ना, तर ह्या गोष्टी घडतील. अदरवाईज वडील म्हणजे एटीएम सारखे आणि आई म्हणजे काही गोष्टी खायला प्यायला घालण्यासारख्या हॉटेल सारखी गोष्ट आहे, ती सोर्स आहे म्हणजे आई, आणि वडील म्हणजे बाहेर खर्च करायचे पैसे देणार आहे की एटीएम आहे. एवढाच माइंडसेट आपला उगून बसलाय. ते दुर्दैवाने त्या सगळ्या चक्रातनं बाहेर पडा. आपण सगळे मध्यमवर्गीयातले आहोत. नाही आपल्या आई बापांकडे एवढा पैसा आहे की उद्या काही करायची आपल्याला गरज लागणार नाही, पैसे टाकले की सगळं घडणार, असं नाहीये. बिलकुल असं नाही. तो वेगळा वर्ग आहे. तो आपल्या कल्पनेच्या पलीकडचे सगळे ते लोक आहेत की त्यांना काही शक्य आहे. आपण तसे नाही. रोज करू तर आपण जगू अशी परिस्थिती आहे. तयारीला लागा, कामाला लागा. आता वाट बघू नका. आणि जर एक जरी वाक्य माझं आजच्या एवढ्या 2 तासातलं 1.5 तासातलं पटलं असेल, एक सिंगल जरी वाक्य, तेवढ्याच वाक्याला पकडून तुम्ही बदलायचा प्रयत्न करा. फार मोठ्या कुणाच्या इम्पॅक्टची कसली वाट बघायला. एवढंच सांगेन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. होप सो की सगळे पॉझिटिव्ह होऊन कामाला लागाल, तयारीला लागाल आणि तुमच्या आपल्या ठरलेल्या स्वप्नांना निश्चित गाठाल. जे 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं होतं आणि ते करायसाठी तुम्ही धडपडलात, प्रयत्न केलेत, तर नक्की तुम्ही गाठू शकाल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. काही शंका असेल कोणाला ते विचारा. येस सर. येस गांधी सर. थँक्यू व्हेरी मच कदम सर.
कदम सरांनी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत की फ्युचर प्लॅनिंग कसं असेल, क्रॅश कोर्सचा प्लॅन कसा असणार आहे आणि स्टुडंट्सनी कुठल्या पद्धतीने स्वतःला चार्ज करून पेटून उठून कामाला लागायची गरज आहे. राईट. तो मी 2 वर्ष तुम्हाला सांगत होतो की आता एकच मिनिट गांधी सर, सुपर लक्षच्या मुलांना सांगतो, सुपर लक्षच्या मुलांना सांगेन की आत्ताच आज आमची त्याबद्दलची एक परत मीटिंग झालेली आहे. फ्रायडेला शुक्रवारी तुमची सुपर लक्षच्या मुलांची एक मीटिंग होईल शुक्रवारी, आणि त्या मीटिंग मध्ये तुम्हाला एक सॅम्पल प्लॅन एक्सप्लेन होईल की कशा पद्धतीने तुमचा ग्रोथ पुढच्या गोष्टी लेवल न्यायचा आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काय येणार आहे, काय जबाबदाऱ्या तुमच्याकडे येणार आहे, तिथं काय लेवलनी तुम्हाला काम करायचं. फ्रायडेला एक स्लॉट तुम्हाला डिक्लेअर होईल, त्या स्लॉटमध्ये तुम्ही ती मुलं असाल आणि एक सॅम्पल केस डिक्लेअर तुम्हाला होईल. रविवारपर्यंत सगळ्यांच्या पर्सनल केसेस येतील. त्या पर्सनल केसेसमध्ये डिटेल 1-to-1 प्लॅनिंग, सब्जेक्ट, चॅप्टरची ऍक्टिव्हिटी आणि त्याला गाठायची असणारी मार्क, हे जे डिटेल मायक्रो प्लॅनिंग सगळे येईल आणि त्या प्लॅनिंगला तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा. सेम हेच सॅम्पल पेपर, सॅम्पल फॉर्मॅट आम्ही ग्रुपवर बाकीच्या मुलांसाठी पण शेअर करू. त्या मुलांनी बघा की आपल्याला असं काही करता येऊ शकेल का, तुम्ही प्रयत्नात राहा. सुपर लक्षच्या मुलांना का असं सांगतो, कारण त्या मुलांनी ऑलरेडी काही डिवोशन दिले, त्यांची अभ्यासाची बैठक चांगली झाली आणि एखादी गोष्ट 1 तासात जर दुसरी मुलं करत असतील तर हे अर्ध्या तासात, पाऊण तासात करतायत. त्यामुळे त्यांच्याकडे अजून वर्कलोड पेलण्याची ताकद आहे, म्हणून त्यांच्यासाठी ते जास्त वर्कलोडचा प्लॅन कमिंग फ्रायडेला, परवा दिवशी त्यांना शेअरिंग होणार आहे. त्याला सुपर लक्षच्या मुलांनी शुक्रवारी सगळे तयारीत राहा, वेळ तुम्हाला कळून जाईल तशी तिथं. येस येस, ऑफ कोर्स. थँक्यू सर. जस्ट 1 मिनिट. आणि अजून एक, याच्या व्यतिरिक्त ज्या मुलांना इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चर, सीईटी दिल्यावर तुम्हाला 3 सोर्स आहेत, इंजिनिअरिंगचा आहे, ऍग्रिकल्चरचा आहे, फार्मसीचा आहे, हे 3 सोर्स आहेत. या सोर्सेस मध्ये इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला पीसीएम न कंपल्सरी जाता येणार आहे, फार्मसीला पीसीएम न जाता येणार आहे तुम्हाला, त्याचबरोबर ऍग्रिकल्चरला पण पीसीएम ने तुम्हाला जाता येणार आहे. पण एस्पेशली तुम्हाला पीसीबी ग्रुपमध्ये प्युअरली काही एक सेक्शन्स आहेत की जिथं फक्त तुम्हाला पीसीबी ग्रुपनं जाता येऊ शकेल. ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये काही ग्रुप आहेत, ऍग्रिकल्चर मध्ये जसं बीएससी हॉर्टी आहे, बीएससी ऍग्री आहे, इथं फक्त पीसीबी न जाता येणार आहे. फिशरीज आहे, त्याला पीसीबी न जाता येणार आहे तिथं. अशा काही ठराविक सब्जेक्टला, कोर्सेसला फक्त तुम्हाला पीसीबी न जाता येणार आहे. जसं बीटेक आहे, ऍग्री बीटेक आहे, म्हणजे बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, नंतर बीटेक फूड टेक्नॉलॉजी, ह्या दोन्हीला पीसीएम लागेल. पीसीएम न तुम्ही फूड टेकला जाऊ शकाल, ऍग्री इंजिनिअरिंगला जाऊ शकाल. पीसीबी, फक्त पीसीबी न तुम्हाला फिशरीजला जाता येऊ शकेल, तिथं कंपल्सरी फिशरीजला तुम्हाला पीसीबी लागणार आहे. आणि ऍग्रिकल्चरचे बाकीचे सगळे कोर्सेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला पीसीएम आयदर पीसीबी हे दोन्ही जे प्लॅटफॉर्म आहेत हे जाणून घ्या. आता याच्या व्यतिरिक्त कुणाला वेगळं काही करायचं असेल, जसं काही कुणाला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, कुणाला टुरिझम करायचंय, कुणाला अजून बीसीएस करायचंय, कुणाला बीबीए करायचंय, अनेक वेगवेगळे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. असं जरी काही करायचं असेल तर त्या पण विद्यार्थ्यांनी संपर्क करा. काही जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असेल ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. गव्हर्नमेंटच्या हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी होणार, नंतर बीबीएच्या काही एंट्रन्स एक्झाम होणार, ज्यांना बीबीएम किंवा बीबीए करायचंय त्यांच्यासाठी एंट्रन्स एक्झाम होणार, त्या पण अपडेट्स तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. याच्या व्यतिरिक्त वेगळ्या काही कोर्सेसला जायचं असेल तर तुम्हाला त्या संधी ओपन आहेत. फक्त क्लिअर थॉट ठेवा की का करायचं आणि कशासाठी. हे करायचं मला पेलत नाही म्हणून ते करायचंय असलं नकोय, मला त्याच्यात का करिअर करायचंय याबद्दलच्या भूमिका क्लिअर करा आणि मग आत्ताच पॅरेंटना सांगून त्या तयारीत लागा, म्हणजे वेळ तुमचा वाया जाणार नाही त्याच्यातून. येस सर. येस सर, थँक्यू सर. ऑब्विसली सगळ्या स्टुडंट्सना आणि पेरेंट्सना त्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. त्याच्या स्टाईलने तुम्ही आता उद्यापासून वर्किंग मध्ये याल आणि ऑब्विसली आपण मंडे पासून क्रॅश कोर्स स्टार्ट करतोय, याचा अर्थ तुम्ही तुमचं वर्किंग मंडे पासून स्टार्ट करायचंय असं अजिबात नाहीये. तुम्हाला उद्यापासून तुमचं वर्किंग स्टार्ट करावं लागेल. जे काही चॅप्टर्स आहेत त्याचं एबीसी कॅटेगरायझेशन, कुठल्या चॅप्टरला तुम्हाला कसं कुठं गरज पडणार आहे. 11वीचे चॅप्टर्स थोडेसे रिव्हिजनला घ्या, कारण लक्ष सोडून बाकीच्यांनी 11वीच्या चॅप्टर्सला गेले काही दिवस टच केलेला नाहीये. त्यात कुठल्या कन्सेप्टमध्ये आपण वीक आहोत, कुठल्या कन्सेप्टला आपल्याला स्ट्रॉंग करून घ्यावं लागेल, त्या कन्सेप्ट लिहून ठेवा. आणि जेव्हा लेक्चर्स मध्ये त्या कन्सेप्ट येतील तेव्हा त्याला तुम्ही प्रॉपर वेनी सगळ्या नीट बघू शकाल. राईट. या सगळ्या स्टाईलनी मी सगळ्यांना क्लिअर करतो. यातला एक सेकंड पार्ट मी क्लिअर करतो की ऑब्विसली या गोष्टी मला इथे बोलायला आम्हाला कोणाला आवडत नाही, कदम सर नको म्हणत असतात, पण माझा तो अट्टाच असतो की त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजल्या पाहिजेत. ऑब्विसली तो पार्ट आहे फायनान्शियलचा. राईट. माझी पेरेंट्सना रिक्वेस्ट असेल की तुम्ही तुमचे जे काही आउटस्टँडिंग असतील, फीज आउटस्टँडिंग, ते आता 3-4 दिवसामध्ये क्लिअर करून घ्या की जेणेकरून मंडे पासून स्टुडंटचं जे काय रेग्युलर वर्किंग असेल ते प्रॉपर वेनी चालू राहील. सगळं वर्किंग आता नवीन ऍप वरती चालू आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये आपण ऍप लॉन्च केलं होतं, त्याचा 1 वर्षाचा करार संपतो आणि नवीन ऍप आपण डिझाईन करून घेतलं होतं. राईट. तुम्ही जर ओव्हरऑल स्टुडंटचा परफॉर्मन्स बघितला
तर आपण 2 वर्ष आधी एप्रिल मध्ये फर्स्ट बॅच स्टार्ट केली होती, मे मध्ये सेकंड बॅच स्टार्ट केली होती, जून मध्ये थर्ड बॅच स्टार्ट केली होती. आणि त्यांचं वर्किंग जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत जवळपास सगळ्यांचं 2 वर्षापेक्षा जास्त वर्किंग सगळं चालू आहे. राईट. दरवर्षी आपलं एप्रिल मध्ये सगळा सेशन संपतो, मे मध्ये सीईटी एक्झाम संपतात 5 ते 10 मेच्या दरम्यान आणि सगळा सेशन क्लोज होतो. म्हणजे आपण आता ऑलरेडी मे, जून, जुलै, ऑगस्ट 4 महिने आपण एक्स्ट्रा सेशन मध्ये जाणार आहे. तो या 3 ते 4 महिन्यासाठी कुणाकडनं आपण एकही सिंगल जास्त ऍडिशनल पैसे तुम्हाला कुठलेही मागितले जाणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत. पण याच्या आधीचे जे काय तुमचे कॉस्टिंग असेल ते तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल, तरच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वेनी पुढे चांगल्या नेता येतील. ऑब्व्हियसली आता सगळ्या गोष्टी थोड्या मिनिमाइज होत जातील. सरांनी सांगितल्याप्रमाणे ती गोष्ट तुम्हाला आता नवीन ऍडमिशनच्या वेळेला समजून जाईल की तिथे वन स्ट्रोक पूर्ण वर्षाचे पैसे भरावे लागतात. सरांनी जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही सहकार्य करायचा प्रयत्न केलेला होता. सो त्या गोष्टी आता तुम्ही त्या कम्प्लीट कराव्यात. तर लोकलच्या पालकांना माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही या 3 ते 4 दिवसामध्ये त्या सगळ्या गोष्टी क्लोजिंग करून घ्या. अननेसेसरी त्याला आता पुढे नेण्यात काही म्हणजे त्यात काही मिनिंग राहणार नाहीये. बरोबर आहे. कारण सिच्युएशन ती आता हळूहळू सगळी रिकव्हर होणार आहे. पटकन त्या गोष्टी चेंज होणार नाहीये. दुसरी गोष्ट, जे काही हॉस्टेलचे स्टुडंट्स असतील, तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही शिंदे मॅडम, पवार मॅडम किंवा माझ्यावर तुम्ही डिस्कस करा आणि ते मॅटर्स क्लिअर करून घ्या. काही जण इतर सगळ्यांनीच रिपोर्टिंग केलेलं होतं. पहिल्या अटेम्प्ट नंतर काही जण घरी गेले होते आणि काही जण आले नसतील किंवा सेकंड अटेम्प्ट नंतर जेई मेनच्या काही अटेम्प्ट नंतर घरी गेले होते. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या डिसिजन वरती घरी गेला होतात आणि तुम्ही रिटर्न येणार होतात. राईट. तर त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचे वर्किंग चालू होते आणि त्याच्याच टाइमने तुमच्या हॉस्टेलचे सगळे रिपोर्टिंग्स आहेत. जेव्हापासून आपण क्लोज केलं आणि ऑनलाईन मोडमध्ये गेलो तिथून पुढे तुम्हाला कुठलाही हॉस्टेलचा चार्ज लावला गेलेला नाहीये आणि त्याच्या आधीचा पण कुठलाही लावला गेला नव्हता, जो आपण दिवाळीपर्यंत आपलं सगळं ऑनलाईन होतं. राईट. सो त्या सगळ्या वेळेला बघता सो कॉल्स जे काय तुम्हाला येतील त्यांना प्रॉपर रिस्पॉन्ड करा आणि त्या गोष्टी 3 ते 4 दिवसात कम्प्लीट करा. म्हणजे तो अमाऊंट आम्हाला यांच्या पुढच्या सगळ्या वर्किंगसाठी यूज करता येईल आणि आमचं प्रॉपर 100% जे काय आमचं वर्किंग असणार आहे किंवा जे आमचे थॉट्स असतील ते यांच्या रिझल्ट इम्प्रुव्हमेंटसाठी आम्हाला लावू द्या. म्हणजे अननेसेसरी जर तो इकॉनॉमिकली जर प्रेशर वाढत गेलं तर मग डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात, फॅकल्टीजला डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात, आम्हाला सगळ्यांना डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात. मग त्याचा डिरेक्टली इनडायरेक्टली इफेक्ट स्टुडंटच्या रिझल्ट वरती होणार 100%. राईट. तर सगळ्यांना सगळ्या वेनी आपल्याला एकमेकांना त्या सगळ्या गोष्टी फुलफिल करत करत पुढे जावं लागेल. सो प्लीज या 4 डेज मध्ये तुम्ही त्या गोष्टी क्लिअर करून घ्या की जेणेकरून मंडे पासून प्रॉपर वेनी सगळ्या गोष्टी आपल्याला रुटीन मध्ये ठेवता येतील. राईट. सो दॅट्स इट फ्रॉम मी. त्याच्या बाबतीत कुणाला काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कधीही कॉल करा, शिंदे मिसना कॉल करा किंवा पवार मिसना कॉल करा. पण आता त्याच्या पुढे या गोष्टी एक्सटेंड करणं अकॅडमिक लेवलला पॉसिबल होणार नाही. राईट. आणि मी सुरुवातीला बोलल्यासारखं 12वीचा रिझल्ट आता अकॅडमी म्हणजे कॉलेज लेवलला सगळं बनवावं लागणार आहे. त्यामुळं ज्यांना कोणी परफॉर्मन्स प्रॉपर दिला होता या 2 वर्षामध्ये त्यांना त्याच्या चांगल्या गोष्टी दिसत जातील आणि ज्यांनी थोडासा ओव्हर स्मार्टपणा केला असेल तर त्यांच्यासाठी काय करावं लागेल या पण गोष्टी त्या स्टुडंट्सना माहिती आहेत. त्यामुळे त्या वेळी सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्ह वेळी तुम्ही बघावं अशी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल. राईट. नाउ वी विल मूव्ह टू द क्वेश्चन आन्सरिंग राऊंड. कुणाला काय डाऊट असेल सो प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क युअर डाऊट. हॅलो सर, मी लिखित बागड्याची मम्मी बोलतेय. हो बोला ना. हा, ह्यांचे प्रॅक्टिकल्स कसे होणार आता? नाही, आता एक्झाम सगळ्याच कॅन्सल झाल्यामुळे प्रॅक्टिकल वगैरे सगळ्याच गोष्टी कॅन्सल झाल्यात. हा का नाही, काल म्हणजे न्यूजला होतं ना की सीबीएसई वाल्यांचे घेत आहेत ना प्रॅक्टिकल्स. हो. नाही अजून नाही काय अजून आलं नाहीये. जर आले तर त्याच्यावरती आम्ही तुम्हाला नक्कीच कळू त्या वेळेला. पण वी डोंट थिंक की प्रॅक्टिकल्स तसे होतील म्हणून, कारण प्रॅक्टिकलसाठी परत सगळ्यांना आपापल्या कॉलेजला जावं लागणार. प्रॅक्टिकल होणं शक्य नाहीये. त्यामुळे त्याची महाराष्ट्रात ती गोष्ट कमी राहील आणि जर त्याचे काही डिसिजन आले तर आम्ही जसे तुम्हाला 100% कळवू. हा, थँक्यू सर. येस. एनी मोर डाऊट्स? ऑब्विसली मला इथं अजून डिक्लेरेशन द्यायचं होतं की हा जो क्रॅश कोर्स आहे हा आपल्या स्टुडंट्सच्या बरोबर बाहेरच्या स्टुडंट्सना सुद्धा व्हॅलिड आहे.
राईट. आपल्याकडे बरेचसे वाईच्या आसपासचे किंवा तुम्ही जिथं गावात राहत असाल, ज्या शहरात राहत असाल, तिथं तुमचे जर फ्रेंड्स काही क्रॅश कोर्सला जॉईन करायचं असेल, त्यांना सुद्धा हा प्लॅन तुम्ही शेअर करा. कारण बऱ्याच जणांचं त्यांच्या इन्स्टिट्यूटला 2 वर्ष किंवा ऑनलाईन मोड मध्ये तेवढ्या लेवलनी काम झालेलं नाहीये की ज्या लेवलनी आपण टीचिंग बरोबर मेंटॉरिंग सुद्धा करतो आणि मुलांचं ते समोर बसून करून घेतो. ऑनलाईन मोड मध्ये सुद्धा क्लास नोट्स पाठवणं, होमवर्क करणं, डीपीपी सॉल्व्हिंग आणि त्याचे फीडबॅक्स घेणं, रेकॉर्ड मेंटेन्स करणं, त्या लेवलनी आपले स्टुडंट्स मिनिमम तरी सगळे त्या टच मध्ये होते कंटिन्युअसली. पण बऱ्याचशा ठिकाणी ही गोष्ट प्रॉपरली वर्किंग मध्ये झालेलं नाहीये. बऱ्याचशा ठिकाणी सिलेबस सुद्धा प्रॉपर कव्हर झाले नव्हते. तर तुमचे जर काही कोण फ्रेंड्स असतील आणि त्यांना जर कुठला सीईटी, जेई किंवा नीट कुठल्याही क्रॅश कोर्स मध्ये जर इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल, त्यांना सुद्धा तुम्ही हा मेसेज देऊ शकता. मंडे पासून ते आपण सगळ्या वर्किंग मध्ये आहेत. त्याच्या रिलेटेड एक टेम्पलेट सुद्धा आम्ही ग्रुपवरती पाठवीन. पण तुमचे जर कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना सुद्धा नक्की कळवा. त्यांना सुद्धा इम्प्रुव्हमेंटसाठी हा एक चांगला चान्स राहणार आहे. हॅलो, शंका आहेत कोणाच्या? मोर डाऊट्स? शंका कोणाच्या काही आहेत का? एक्सक्यूज मी सर. येस प्लीज लिखित. सर ऍक्च्युली माझ्या बहिणीला क्रॅश कोर्स सीईटीच हे करायचं होतं रिव्हिजन. तर मग कसं तुम्ही लेक्चर्स आता आपले ऑनलाईनच होणार आहेत ना? हो, मग how can I share? भोरचे पुण्याची लिखित, you just I will call you on tomorrow. आणि तो ओके सर. सेम प्लॅन त्यांनाच असणार आहे. फक्त रेग्युलर जे काही चार्जेस असतील ऑनलाईन मोड मधले ते उद्या मी तुम्हाला सगळ्यांना कळवीन. मग तसं तू डिलिव्हर करू शकतोस. ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. अजून काय डाऊट्स आहेत कोणाला? हा सर, आकाश पानसेचे वडील बोलतो, सीईटीला आहे तो. बोला पण. तर पहिल्यांदा मला असं म्हणायचंय की आत्ताच्या कदम सरांनी सांगितलं त्यामुळे नक्कीच मुलं बूस्ट होतील. आणि तुम्ही फारच म्हणजे सरांनी फारच इम्प्रेसिव्ह आणि चांगलं लेक्चर दिलं की त्याच्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी, कारण कसं झालं होतं मधल्या ह्याच्यामुळे मुलांचा जरा अभ्यास करण्याचा थोडा कल कमी होता, परंतु ह्याच्यामुळे सरांनी चांगला बूस्ट दिलाय. ह्याच्यामुळं मुलं नक्की चांगला अभ्यास करतील. आणि मला पण ते फार इम्प्रेसिव्ह आणि चांगलं वाटलं की त्याच्यामुळे मुलांना परत अभ्यास करण्यासाठीची एनर्जी नक्कीच सरांकडून मिळालेली आहे. आणि माझा एक दुसरा प्रश्न असा होता की जे आपण अनालिटिकल स्टडी सांगितलं तर त्याच्या संदर्भात मुलांचं जे काही मार्किंग आहे आता तुमच्याकडे जे आहेत मार्क्स त्यांचे किंवा तुमचा जो काही स्टडी झाला आहे तो प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणार आहे ना? म्हणजे चॅप्टर वाईज किंवा सब्जेक्ट वाईज असं पाहिजे, म्हणजे त्या मुलाला नक्की आपण कुठं कमी पडतोय आणि नक्की कुठं जायचंय ह्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन नक्की मिळावं की जेणेकरून त्याला कॉन्सन्ट्रेट या 2-2.5 महिन्यात करता येऊन त्याचे मार्क्स वाढवता येतील. ऑफकोर्स ऍक्च्युली हे जे प्लॅन मगाशी जो सॅम्पल प्लॅन सांगितला एका स्टुडंटचा होता, तसंच प्रत्येक मुलासाठी त्यांचे अपडेट सगळे तिथं समोर येतील. ज्या मुलांनी त्यांचं एबीसी दिलेलं आहे, डिटेल एबीसी ज्या मुलांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचा तसा वर्क प्लॅन करता येऊ शकेल. तो त्यांना शेअरिंग होणार. आता शुक्रवारी तर एक पहिलं सेशन होईल, पुढचे सेशन बाकी तशाच पद्धतीने 100% होतील. गांधी सर अजून अपडेट त्याच्यात द्या त्यांना. मला एक कॉलेजेस बोलतो. येस सर. सो आकाश ऑलरेडी लक्ष बॅच मध्ये आहे आणि त्यांच्याकडे मी त्याचे आकाशचे सगळे प्लॅनिंग्स मागवलेले आहेत. त्यांनी जसे मला दिलेले असतील काही एबीसी ऑलरेडी त्याचं रेडी आहे आकाशचं. आणि बाकी सगळ्या गोष्टी बोर्ड लेवलच्या त्याला तर आपण इंडिव्हिज्युअल प्लॅन्स दिले होते. आता एंट्रन्सचे सुद्धा संडे पर्यंत त्याचं स्वतःचं एक सिंगल एक पेज तयार होऊन जाईल की त्याला कशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टला ग्रो करत जायचंय. पानसे सर तुम्हाला संडे पर्यंत या सगळ्या गोष्टी मिळून जातील प्रॉपरली. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. येस, वेलकम. लक्ष बॅच सोडून बाकीच्या मुलांचे सुद्धा टार्गेट प्लॅन्स रेडी होणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला अजून एक आठवडा द्यावा लागेल. जेव्हा रेग्युलर लेक्चर्स चालू होतील त्यात मुलांचे मला प्रॉपरली सगळ्यांचे रिस्पॉन्सेस चेक करावे लागतील. कारण असं दिसतंय की आम्ही सगळ्या लेवलनी करत जातो आणि मग मुलं त्यात असल्याने रिस्पॉन्स करत नाहीत. त्यामुळे क्रॅश कोर्स स्टार्ट झाल्यानंतर लक्ष बॅच सोडून जे काय स्टुडंट्स राहतील त्यांनी जितक्या चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करत जातील त्या वेळी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्लॅन्स मिळत जातील आणि प्रत्येकासाठी सुद्धा टार्गेट अप करण्यासाठीचे प्लॅन तुमच्याकडे येतील आणि तसं त्यांचं सुद्धा मॉनिटरिंग प्रॉपर केलं जाईल. फक्त त्यासाठी स्टुडंटची धडपड आम्हाला दिसली पाहिजे. दॅट्स इट. ओके, अजून काय डाऊट्स आहेत कुणाला? ओके, आय थिंक बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. हॅलो सर. येस, गंभीर सर. सर मी प्रथमेश बोलतोय. सर वारणाच्या स्टुडंटचे रिझल्ट कोण बनवणार? दिशा अकॅडमी बनवणार का वारणा कॉलेज?
ऑब्विसली तुला जे रिझल्ट येणार ते वारणा कॉलेज कडनं येणार, पण त्याच्यामध्ये जे काय मार्क्स जाणार त्याचं अपडेशन आम्ही त्यांना कळवणार. तुझं वर्किंग कसं होतं, 11वीचं कसं होतं, किती मार्क्स होते, ते सगळे अपडेट्स आम्ही त्यांना कळवणार, पण रिझल्ट येताना त्यांच्याकडनंच तुला येणार. ओके सर, थँक्यू. ओके. मी तुम्हाला 2 वर्ष माझं एक स्टेटमेंट कंपल्सरी येत होतं, ते तुम्हाला आठवत असेल की ही जे 11वी-12वीचे 2 वर्ष असतात ते तुमचे डिग्रीचे 4 वर्ष डिसाईड करतात, राईट. 11वी-12वीचे 2 वर्ष, डिग्रीचे 4 वर्ष डिसाईड करतात, आणि हे 4 वर्ष तुमचे डिग्रीचे आयुष्यातले पुढचे 40 वर्ष डिसाईड करणार आहेत. आता ते 2 वर्ष पूर्णपणे संपलेले आहेत आणि आता फक्त 2 वर्षाचे 2 महिने राहिले. सो हे 2 महिने तुमचं लाईफ डिसाईड करणार आहेत. सेम स्टेटमेंट मगाशी कदम सरांनी सुद्धा सांगितलेलं होतं. तर याच्यावरती तुम्ही फोकस राहा, आणि आय होप की आज मीटिंग झाल्या प्रत्येक जण जेवण करतील, रेस्ट घेतील, आणि संध्याकाळपासूनच तुम्ही वर्किंगला चालू कराल असं मी ऍझ्युम करतोय, आणि त्याच्या स्टाईलने आपण काम करणार आहे, राईट. तो बाकी इंजिनिअरिंग सोडून बाकी जे काही वर्किंग असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण त्या लोकांना पर्सनली बोलूयात. कुणाला काही जर इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या काही स्ट्रीम बद्दल अजून काही जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यांनी मला तुम्ही कॉल करा, त्यांना मी डिटेल त्या प्रत्येक कोर्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करेन. ओके. सो आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बोललेलो आहेत. बाकी सगळ्या गोष्टीवरती आपण पुढे जाऊन एक्सप्लेन करूया. सो दॅट्स इट फ्रॉम अस. Thank you all student, parents, Professor Kadam sir, myself Gandhi sir, Debe sir, assistant coordinators, students and parents, right. एक चांगल्या एनर्जीने आपण आजची मीटिंग क्लोज करूया, आणि हीच एनर्जी उद्यापासून तुम्ही तुमच्या वर्किंग स्टाईल मध्ये दिसली पाहिजे, आणि मग मंडे पासून त्याला आपण फिल्ट्रेशन करत करत पुढे सगळ्या टार्गेट पर्यंत तिथपर्यंत पोहोचूयात. ओके. दॅट्स इट फ्रॉम अस. ऑल द बेस्ट. वी विल क्लोज दिस सेशन. थँक यू व्हेरी मच. Thank you.